ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार जय देव जय देव पुंडली श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाराज की जय 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 वीर समर्थ मय्या सक्तमना स्वार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं देहं सविज्ञानं इदं वक्ष्यामि शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यो वशिष्यते आयितामगतो अनन्तु प्रार्थाते असे म्हणतु कैलासो योगयुक्तो झालासियासा मदसमग्राते जाणसी ऐसे आपुल्या प्रभातीचे रत्नदेशे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीने एक विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे मग ज्ञानाची वेळे जागती जाणीवेचे डोळे जैसी ती नाम नळे टेकली साधी तैसी जाणीव चेतन निघे विचार मागुता पाऊली निघे तर्को वायणी नेगे अंगी जगाचा अर्जुना तया नाव ज्ञान ये प्रपंच हे विज्ञान एक सत्य बुद्धी ज्ञान हे जाण आता ज्ञान अवघे हरवे विज्ञान विशेष करवे आणि ज्ञान दे स्वरूपे होऊन जायते ऐसे कर्म दे गूढ एक दे वाक्यारूढ जेणे थोडे नपुरे गोड बौद्ध म्हणजे जेणे सांगतयाचे बोलणे कुंटे ऐकतयाचे रसन तुटे हे जाणणे साने मोठे गुरोनेली मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन् मामेति तत्त्वतः पैगा मनुष्याच्या सहस्रशः माझी विपाळी देहाची दिवसा कैसे या दिवसे करा उपसा माझी विराराणी कैसा भरलेया त्रिकोणा हा तू एक एकू सांगू अर्जुना निवडून सेना लक्षवडी ही तयारी पाठी जे वेळी लोमासा ते घाटी ते वेळी विजयश्रीचा पाठी ऐकटी पैसे ऐसे आस्तेचा महापुरी वेगता ती कोटी वरी परी प्राप्तीच्या पैलती पाहिला निघे म्हणून सामान्य मोठे हे सांगता वैल गोटीला आहे तरी ते बोलवणे पाहे आधार सुधारिते भूमिरा कोण वायु कम्मन बुद्धिरेवच अहंकार इतियमे विन्ना प्रकृतिरचना जरी अवधारिला धन्या हे महाराज गमाही माया जैसी प्रतिबिंबे छाया ज्ञानराशी आणि हे प्रकृती म्हणिले वे अष्टधा भिन्न जाणिले लोकत्रय निमदे ये सर्व हे अष्टधा भिन्न ऐसी ऐसा ध्वनी धरिसी तरी मानसी तरी तेची गाथा परियसी विभंजना आवते जगगन मही मारुतमन बुद्धी अहंकारे भिन्न आहे भाग अपरे अंगस्तम्यात् प्रकृतिं विद्यमे परां जीवभूता महाबाहो वेदं कार्यते जगत् आण्याची जे साम्यावस्था ते माझी कर्म प्रकृती पाहता ये नाम व्यवस्था जीवैसी ते जगाते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह पै बुद्धीचा अंगी जाणणे ते जिरेचे कवडीचे करणे या अहंकाराचे विंदाणे जगती धरले पुंडली कमलारंत श्री ज्ञानदेव आम्हा काय उचित हे पाहता नसुरे येत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे विरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज प्रमुषे मगासीचा स्नान दिसे वस्तुजात देवा मद तैसे झाले जे मने
अंती ग्रासले आता काय हिंगा बोले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपली आमचे जैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अभेरू ती सरिता ते सागरू तेजी केवी ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निये ऐके कृष्णा कैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे एकासी आणि बोलिले जरी न मानसी मागी माझे तरी उच्चताय आम्हा हे कधी जरे ना धर्मा ते धडगडी पुरुषोत्तमा सांगे आता पुंडरी वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव आपण सुरुवातीला असं पाहिलं की आपली एक विशिष्ट तयारी गृहीत धरून या अध्यायाची सुरुवात झाली. आपण एका मनोभूमिकेवर आहोत, शरीराच्या बाजूने मनाच्या बाजूने सर्व बाजूने तयार झालेले आहोत पुढचं ऐकायला किंवा समजून घ्यायला. कारण हा अध्याय समजून घेण्याचा आहे आणि आपल्याकडे ती निवड वगैरे आता आपण ते वाचत होतो, प्रार्थना वाचत होतो. प्रार्थनेचे आतापर्यंत किती वेळा अर्थ झाले असतील पण ह्या अर्थ त्याच्यात शिल्लक असतो असा या प्रार्थनेचा अनुभव. आम्हा काय उजित ते पाहता नसपुरे थई हे मोहे आणि चित्त व्याकुळ माझे आणि पाशीचा असता नसले वस्तू जात होते. हे जे आहे जे मोहे आणि चित्त व्याकुळ माझे, मला ते आठवण की गोंधळाला मनुष्य गेला, काय गणोरे बाबांकडे गेला आणि कुठे गेला तर जातो तो दर्शनाला म्हणून जातो, शिबिराला म्हणून जातो आणि काय त्याची उपासना म्हणून जातो. आणि येताना एखादं दुर्मिळ तिथे लावलेलं झाडाची सुद्धा मनुष्य घेऊन येतो. येता येता एखादं दुर्मिळ झाड दिसलं, एखादं नवीन फुल दिसलं, ते कधी फांदी खरं त्याचं काय म्हणजे तो काय काय घ्यायला जे मोहे येणे चित्त व्यापळ माझे ते मला कशाचं मोह पडेल तिथल्या हे काही भरोसा माणसाचं देता येत नाही. तो समजा इथे जरी आला असला आणि खाली जर आता काय मला माहित नाही खाली त्यांनी कसली कसली काय लागवड केली वगैरे समजा तर एखादं समजा तर त्या बागेमध्ये एक नवीन फुल असलं तर कुणी विचारणार नाही असं काय मानू नका हो. तो म्हणेल किंवा हे तुम्ही कुठनं आणलं, कुठे मिळतं आणि हे अशी फांदी लावली तर येतं का. तो जाताना ज्ञानेश्वरी घेऊन जाईल, का एखादा रोग घेऊन जाईल, का एखादे सातारी पेढे घेऊन जाईल, हे काही सांगता येत नाही माणूस. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, त्यामुळे तुम्हीच आम्हाला काय बरोबर घेऊन जावं हे सांगा असं सारखं त्यांना म्हणतो. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, तर माझं कधी मोहन चित्त व्याकुळ होईल आणि मी तिथलं काय नक्की निवडून घेऊन येईन. नाहीतर एखादी आरास केलेली असायची त्यात नवीन लाईटिंगची माळ, ते आपण एकदा बोललो होतो बघा मागे, ती निरांजनं कुठे मिळतात अनेक वर्ष झाली लावलेली निरांजनं दिसली बाबा. या स्टाईलचं निरांजन पाहिलं नाही आजपर्यंत, कुठे मिळतं. मग शिबिरातून येताना ते कुठे निरांजन मिळतात ह्याचा पत्ता घेऊन परत सांगा, कारण हे कुठं पाहिलं नाही. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आपला विषय काय चालला होता की योगयुक्त झालासी म्हणून मी पुढचं सांगतोय असं म्हणले, तर आता ते योगयुक्त झाला म्हणजे हे सगळं बाजूला राहायला पाहिजे त्याचं, की त्याला तिथे जे द्यायला घ्यायला गेला ते त्यांना द्यायचंय, जे आपण आणायला गेलो त्यांना द्यायचंय तिथं गोष्टच वेगळी. पण निदान मी आणायला म्हणून जे गेलो, बंधुला गेलो ते घ्यायला गेलो की नाही. पण समजा उद्या कापूस चांगला मिळतो काय म्हणतात वाती वातीनंतर तो केला आणि वातीचा कापूसच घेऊन आला काय करायचं नाही का. महाराजांनी प्रेम ठेवलंय, महाराजांनी नाम ठेवलंय आणि काय ठेवलंय. पण तो येताना जायचा आणि जे मोहिण्याचे तर व्याकुळ मला येता व्याकुळपणाने तेवढं पिशवीत घालून घेऊन येईल काय माणसाचं म्हणजे आपलंच आहे. तर आपलं असं काय बिन सांगता येत नाही, म्हणून आम्हाला ते सारखं सांभाळा म्हणजे वेळ. आता इथे योगयुक्तचा प्रश्न आहे, तर पुढे हा अध्याय हा सगळं समजून घेण्याचा अध्याय. या अध्यायाची भूमिकाच अशी आहे असं म्हणणं की आता तुम्ही समजून घ्या आणि माणसाला कळून घेण्याची किंवा समजून घेण्याची हे घ्या म्हणायची गरजच नाही माणसाला. खरं मनुष्य समजून घ्यायला नेहमी उत्सुक असतो. म्हणजे आता आपल्याला काय करायचं नसतं ते आपण समजून घेत नाही की आपल्याला सांगतो म्हणून आपण त्याला चांगल्या अर्थाने, पण तो सोडून द्या नाही, ते काय समजूनच घेत नाही आपण, कारण का ते आपल्याला करायचं नाही ती गोष्ट सोडून द्या. पण सर्वसाधारणपणे माणसाला खेच आहे, म्हणजे ज्ञानाची खेच. जरा चांगल्या भाषेमध्ये त्याला बाबा वगैरे म्हणतात, ज्ञानाची खेच आहे माणसाला. म्हणजे समजा ती घरात जर सून आणि मुलगा काहीतरी जरा उशिरा बोलत राहिले
आणि दुसऱ्या दिवशी एखादी वस्तू घरामध्ये आली असं वाटतं काय मला कानावर सुद्धा वाटतं कधी यांनी ठरवलं हे पार पडलं काय करतात काय कळत नाही काय कळावं असं वाटतं. वास्तविक आता समजा एक काय वस्तू आणली आहे काय समजा काय क्ष आता काय वस्तूंची नावं सांगायला पण क्ष त्यांनी आणायचं ठरवलं ते काय क्ष बघायला हे जाणार नाही ह्या क्षमधलं त्यांना काय कळत नाही ते स्वतः तिथं बरोबर जाऊन काय घासाघीस करतील असं नाही आणा का नको हा निर्णय यांच्या हातात नाही. आता हे मान्य करणं कठीण आहे पण आणा का नको निर्णय हातात नाही पण तरी सुद्धा असं वाटतं की त्यांनी काय ठरवलंय ते मला कळावं त्यांनी काय ठरवलंय ते मला कळावं असं वाटतं सगळं. आणि नाही कळलं म्हणजे दुःख होतं माझा त्रास आहे म्हातारपणी नाही का हेच त्रास मोठे असतात आजारपणाचे त्रास होतो ते तर काय माणसाच्या वाट्याला प्रत्येकाच्या काहीतरी होतं पण तरी सुद्धा म्हणजे ऐकू जरी येत नसलं तरी असं वाटतं की जवळ जाऊन कान देऊन त्याने पण समजून घ्यावं एकदा काय वाटतं. वास्तविक परमेश्वर म्हणतो आता बाबा तुला काय ऐकायची गरज नाही त्यामुळे तुला आता ऐकायचं कमी केलं मी नाही का ते व्हॉल्यूम कसं कमी करतो आम्ही माझ्या भाषेत तरी म्हातारपण म्हणजे परमेश्वर एक एक गोष्टीचे व्हॉल्यूम कमी करत जातो तसं म्हणलं तर एक म्हणतो डोळ्याचा व्हॉल्यूम थोडा कमी केला कानाचा थोडा कमी केला कारण तो काय म्हणतो काय गरज नाही त्याला काय ऐकायची गरज नाही पण त्याला ते कळून घ्यायचंय ना कारण ती ओढ कायमच राहते माणसाला की काय चाललंय हे समजून घ्यावं वाटतं म्हणून तर सकाळी उठलं की सगळ्या जगाचं आमंत्रण ठेवायचं आपल्याला येतं वृत्तपत्रात नाही का ते सगळं काही आपल्यालाच आमंत्रण आले अशा पद्धतीने आपण सामोरे जातो त्याला की काय इस्रायलचं चाललंय काय अमेरिकेचं चाललंय काय जणू का आपण काय काय हातात ठेवले काय काय पॉलिसी डिसिजनला बोलवणार आहेत आपल्याला काय कोण काय बोलवत नाही काय तरी सुद्धा असं वाटतं की काय बुश महाराज म्हणले हे काय म्हणले ते काय म्हणले बरं आहे ना सध्या महाराजांचं वाटतं आपल्याला हे सगळं जे काय वाटतं ते सगळं समजून घ्यावं ही मूळ माणसाकडे खेच आहे त्याला काहीही कळून घ्यायचं नाही असं कोणाचं होत नाही काय तरी कळून घ्यायचं. आता कळून घेण्याचा विषय काय आहे हा चिंतेचा विषय आहे तर ते आपण विचार करूच तेच यांनी आज सांगितले की काय कळून घ्यायचंय आपल्याला घरामध्ये तसं बाहेरचं आपल्याला काय कळून घ्यायचंय जगामधलं काय कळून घ्यायचंय तर ही कळण्याची मोठी ओढ आहे. म्हणून बाबाने घोष सांगत आपल्याला आठवत असेल तर म्हैसूरच्या दरबारात ते सुब्रमण्यम अय्यर म्हणून होते बघा आपल्याला सांगितलं की अय्यर म्हणून ग्रस्त होते मोठे वेदांती होते आणि अत्यंत विद्वान चाणाक्ष मनुष्य आणि अशी माणसं पूर्वी राजे लोक आपल्या पदरी ठेवत असत की त्यांच्याकडून चांगला सल्ला मिळेल म्हणजे कोणत्याही गोष्टीत अडचण वाटली तर त्यांना विचारायचं त्यांनी सांगितलं की समजतं त्याच्या पुढं काही शब्दच नाही अशी माणसं ते दरबारामध्ये रत्न वगैरे असतात तसे ते अय्यर तर ते सुब्रमण्यम अय्यर तर राजाला नेहमी न्यायदानाचा प्रश्न यायचा त्या काळामध्ये सगळं राजाकडे हे वटलेलं होतं तर न्यायदानाचा प्रश्न यायचा त्यामुळे मग स्वाभाविकपणे निर्णय करायचे म्हणजे पुढे शिक्षा द्यायची त्या माणसाला ते शिक्षा देण्याचा प्रश्न आला की कोणती शिक्षा द्यावी आताच्या सारखी अशी काही कोर्ट्स आणि हे नव्हतं त्यावेळेला त्यामुळे मग शिक्षा राजानेच ठरवायची याला काय करायचं ते तर सर्वात मोठी शिक्षा कोणती असं त्याला वाटलं म्हणून त्यांनी विचारलं होतं की माणसाला सर्वात मोठी शिक्षा कोणती असं त्या सुब्रमण्यम यांना विचारलं किंवा मला तर काही हा प्रश्न सुटत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा शारीरिक शिक्षा देऊन झाल्या हे झालं ते झालं सगळं म्हणजे एकांत वास्तू आपण शिक्षाच म्हणतो एकांतात तरी काय होतं माणसाचं सगळे व्हॉल्यूम दिलंच काय त्याला कळतच नाही बाहेरचं काय तिथंच अडचणीची सगळी होय की त्याचं ते अन्नपाण्याची सोय तर केलेलीच असते आणि नेहमी म्हणतोच की तो मला हे कावलं हे झालं ते झाले आता बसा निवांत पण तसं नाही चालत माणसं होय की नाही आपल्यालाच असते तसं तर तसं त्यातल्या त्यात आणखीन एकांताच्या पुढे आणखीन काही शिक्षा आहे का तर ज्ञानार्जनापासून वंचित करणं ही माणसाला मोठी शिक्षा सर्वात मोठी शिक्षा माणसाची काय असेल तर त्याला काही कळून द्यायचं नाही असं त्याला जर ठरवलं तर त्याची सर्वात मोठी शिक्षा ती आहे. अनेक वेळेला नाही का मला काही कळलंच नाही घरामध्ये समजा एखादा निर्णय झाला आपल्याकडे होत असेल असं मी म्हणत नाही आमच्याकडे होतच असंही म्हणत नाही पण समजा एखादी निर्णय आपण घेतला आणि घरच्यांनी मला माहित नाही समजा काय ते ऐकी बंद करून सकाळ सुरू करायचंय सकाळ बंद करून समजा काय तरुण भारत सुरू करायचंय असं समजा तर ते काय सर अरे तो पेपर आला नाही कोणी बंद केला काय ते इस्रायलला छापणार हे इस्रायलला छापणार काय ते असेल ते छापणार काय ते तरी करणार आहे थोडं कलर इकडे तिकडे करायचं यापेक्षा काय नाही तर मग आता ह्यात पण ते काय मला काय कळलंच नाही म्हणजे तेवढंच जरी असलं समजा घरातलं जरी काय असलं झाडू जरी आणलं असं म्हटलं तरी मला समजून आणावं मला कळल्याशिवाय आणू नये काय माणसाची रचना आहे ना मनाची की त्याला सारखं असं वाटतं कळून घ्यावं सगळं हे मला तर ही कळावं ही माणसाची खेच आहे ज्ञानाची मोठी माणसाला त्याला त्याची चैन नाही पडत त्याला समजून घ्यावं असं वाटतं हे सगळं आपण करतो ते त्यातलंच प्रकार फक्त हे आता समजून घेतो आपण इथे काय लिहिले याचा अर्थ काय होतो याचा अर्थ करतो ज्ञानेश्वर काय म्हणले गीतेत काय म्हणले मग ज्ञानेश्वराने एवढा खटावलोक केला ते आपल्याला समजून यावं म्हणूनच केला एकाने विचारलं होतं की अहो इतकं सगळं गीतेत सांगतात याच्यात हे ज्ञानेश्वरीचं तर इतकं सांगितलंय यातलं काय गीतेत नसतंच काही वेळेला बरोबर आहे
आमचं नाही होत काही वेळेला. आता ते तर फार मोठ्या तोरांचं झालं. तुम्ही सांगताय ते तिथून नसेच म्हणतात ते काही, तुम्ही आणिच सांगता काहीतरी. पण ते काय असतं ते विनोबा म्हणले तसं की ती गीतेच्या श्लोकाची खुंटी आहे म्हणले, विनोबाने बरोबर सांगितलं. त्याच्यावर ते अडकवतात काहीतरी म्हणले, दुसरं काय ना, ती खुंटी असते त्याच्यावर ते अडकवतात. आणि मग त्याच्यावर आपल्याला काय त्यांना अडकवायचं ते सगळं. मग ते खुंटीला काय एक थोडीशी जागा पास आहे हो त्याला, पण अडकवायला काय ते म्हणजे कोट सुद्धा अडकवलं त्याच्यावर, हो की नाही. तसा प्रकार होतो. विवरण झालं किंवा त्याचं आणि सोपं करून सांगायचं असलं, श्रोता वेगळा असला म्हणजे ते सगळं बदलत जातं. मग ते काय आता इथे लिहिलेलं मग काय मग समजलोकीच करायला पाहिजे, याचा अर्थ हा म्हणजे मला ना आमचं नव्हतं एवढंच करायला पाहिजे. मग तसं नाही करता येत. भाष्यकार असतो तो समोरची माणसं त्याचं हे सगळं लक्षात घेऊन करत असतो, म्हणून ते सगळं वाढतं. ते वाढण्यात चुकीचं नाही. ते म्हणजे असं होतच असतं. आणि आता विषय निघाला म्हणून सांगतो. लोकांचं काय, लोक दोन्ही बाजून बोलतात हो. समजा ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या पदावर सांगितलं, बघा सगळं स्वतःचं काय सांगतात, काही शास्त्राचा आधार आहे का त्याला, शास्त्राचाच नुसता अनुवाद करत राहिले, ह्यांच्या पदार्थ काय आहे हे सगळं नुसतं. लोकांचा पेच मोठा विचित्र आहे. लोकांचा पेच कसा आहे बघा, की स्वतःच सगळं सांगितलं माणसाने तत्वज्ञान, तर लोक काय म्हणतील की अरे हे काय सगळं मनचं सगळं रचून सांगतो, कुठं काय काय कुठे शास्त्रात त्याला आधार आहे काय, मनाचं सांगतात. आणि हे म्हणावं तर म्हणतात बघा हे सगळं त्यातलंच सांगतात, यांचं कुठं काय आहे. म्हणजे कसं पेच माणसानं सोडवा हा प्रश्नच आहे. म्हणून आय मेक अदर स्पीक, गुरुदेव म्हणायचं की संतांच्या भाषेमध्ये मी माझं सांगतो. संतांचं जेव्हा मी विवरण करतो तेव्हा मी माझंच सांगत असतो, फक्त ते आता संतांच्या शब्दावरनं सांगतो. कारण काय, आता माझं म्हणलं तर तुम्ही ऐकणार नाही एखाद्या वेळेला. बरं कदाचित अधीक्षक पहिलं आपल्या ज्ञानी माणसं असतील, तर संतांचं वचन समोर ठेवलं आणि काय आपल्याला आकलन झालं ते सांगितलं म्हणजे ते बरोबर पासून होतं. म्हणून हा मार्ग आहे, म्हणून असं यावं. तर आता आपला मुद्दा चालला होता असा की हे सगळं असं विवरण करत चालले, तर हा अध्याय समजून घेण्याचा अध्याय. माणसाला समजून घेण्याची मोठी आहे की नाही, ओढ आहे की नाही. मग समजून घेणं ते म्हणलं हे समजूनच घ्या, जरा व्यवस्थित समजून घ्या. काय समजून घ्यायचे ते ठरवून मग समजून घ्या. आपल्याला काय समजून घ्यायचं नक्की. कारण ज्ञान म्हटलं तर काही ज्ञान सरळ आहे का. इथे आता आत्ताच विषय गेला, अर्जुना तया नाव ज्ञान. आपल्याला काहीतरी व्हावंसं वाटतं ना, ज्ञान हवं ह्याच्यात, यासाठी समजून घ्यायचं. समजून आलं म्हणजे ज्ञान झालं. आता कशाचं ज्ञान झालं मला सांगा. आज आपल्याकडे प्रपंच मांडलाय, आपल्या समोर एक 5 माणसं प्रपंचातली असतील, तर प्रपंचातल्या त्या माणसांचं ज्ञान आपल्याला झालंय असं आपण म्हणू शकू. उद्या सकाळी हे असंच वागतील याची गॅरंटी देता येईल, किंवा हे असंच वागेल याची गॅरंटी देता येईल. ही ज्ञानाची अवस्था. ज्ञान म्हणजे आपलं काय आहे की असं होईल. उद्या आता बाहेर एवढं सगळं चाललंय, आपण ती भाष्य करतो, विश्लेषण राजकीय परिस्थितीचं अमुक तमुक वगैरे करतो की त्यानंतर. मग याचा अर्थ हे या बाजूचे कौल लोकांचा या बाजूला दिसतोय आणि दुसरीशी तिसरंच काय ते आपल्याला माहितच आहे की नाही का. फार म्हणजे आता एखाद्याचं बरोबर ज्योतिषाचं जसं बाबा जास्तीत जास्त बरोबर येतात, तसं एखाद्या कॉलमचं जास्तीत जास्त बरोबर येतं. यापेक्षा काही नाही, कधी सांगू शकत. म्हणजे ज्ञानाची जी बाजू आहे तिची कशी आपली अवस्था आहे ही सगळ्या ज्ञानाच्या बाबतीत सांगा पाहावी आपण, की ह्या प्रपंचाचं तरी ज्ञान आपल्याला म्हणावं तर असेल का. सगळ्या प्रपंचाचं तरी ज्ञान, अर्जुना तया नाव ज्ञान, ते समजून घ्यायचंय की जे ज्ञान आहे ते समजून घ्यायचं आपल्याला. समजून घ्यायचं म्हणजे ते समजून घ्यायला काही विषय काही कमी आहेत का मला सांग. काय वाटेल त्या गोष्टी समजून घेत आहेत. माणसं किती विषयात इंटरेस्टेड असतात, तर मी काय ते सांगत नाही, पण कसलेही विषय समजून घ्यावं असं वाटतं माणसाला. मग हे त्याला जे वाटतं त्याच्यापासून त्यांनी काय समजून घ्यावं तिथपर्यंत असा प्रवास आहे. तर सगळ्याच गोष्टी आम्हाला समजून घेणं शक्य असलं तरी त्याला मला गरजेचे नसतील असं असेल. काही विषय असतील की ते अत्यंत महत्वाचे असतील, ते मी लवकर समजून घ्यावेत अशी इच्छा असेल. शास्त्रामध्ये असं म्हटलं की संदीप ते भवने कूपखननम आहे. असं आहे की घराला आग आल्यानंतर पाणी कुठं आहे ते हे कुठं आहे त्याचा काय पूर्ण विहीर खणायला सुरुवात करून. मग आपल्या दृष्टीनं अनेक वेळेला असं होतं ना की म्हातारपणे असं वाटतं की बस आता ज्ञानेश्वरी हातात घ्यावी असं वाटतं. संदीप ते भवने ते कूपखननम कोण काही विचारत नाही. आनंद मिळवायचं काही मार्ग राहिला नाही, कारण जे आतापर्यंत जे आनंदाचे मार्ग असतात ते सगळे पैशाने आणि कर्तृत्व अधिकार सत्ता, मग माणसं मागे पुढे वावरतात वगैरे ते सगळं. पण ते कोण वावरत नाही मागे पुढे. बोलावलं तर कोणी येत नाही, काय सांगू. जरा माझ्याकडे येऊन जा म्हणलं तर येतो बघ कोणी. मग आपल्याला असं लक्षात येतं की अरे हा आनंदाचा मी मार्ग म्हणून इतके वर्ष आज सुखाळला, पण हा माझा आनंदाचा मार्ग नाही हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला मग संदीप मग सुरू होतं कूपखननम. मग आनंदाचा मार्ग कुठला आहे. मग आता हे समजून घ्यायची वेळ कुठली होती. हे असं आग लागण्यापूर्वीच शोधायला पाहिजे होतं ते. म्हणून तर आपण हे बघतोय की अगदी लहान मुलांचं शिकवलं, कारण ह्याच्यामध्ये सगळंच आहे. यांचं म्हणणं तर इथे असं आहे, आपण हे ते पाहिलं ना, मग समग्र ते जाणसी यायचे. समग्र म्हणजे काय, भगवंत ह्या सृष्टीच्या बाहेर
व्यापून उरलाय ही गोष्ट आहे. अष्ट्यतिष्ठत दशांगुलम ह्या सगळ्यात व्यापलेला आहे आणि तरी सुद्धा शिल्लक आहे. मग जो शिल्लक राहिला तो या सृष्टीमध्ये आहे, तो तुमच्या आपल्यात आहे, तो आपल्या त्या वस्तू घटनात सगळ्यात आहे, तो मज समग्राते जाणती ऐसे. मला समग्र समजून घ्यावं हे खरं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. पण आपुले आणि कसं मी कसं हे समजावून देणे यात सांगितलेलंच आहे. पुढे कसं समजावून दिलंय ते आलेलंच आहे. आपुलिया तळहातीचे रत्न द्यायचे. आपल्याला घरच्या माणसाचा स्वभाव नाही सांगता येणार आपुलिया हातीचे रत्न द्यायचे सांगता येईल. खूप कमी लोक असतील, म्हणजे भाग्यवान असतील ते, पण खूप कमी लोक असे असतील की असंच होईल तसंच होईल या स्वभावाची मी डेप्थ मला माहिती आहे किंवा यांचं मला स्वभावाची वैशिष्ट्य माहिती आहेत, त्यामुळे काय होणार काय नाही मी सांगू शकतो असं म्हणणारी माणसं खूप दुर्मिळ असते. कारण तळहातीचे रत्न द्यायचे. पण हे असं म्हणतात की मज समग्राते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न द्यायचे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान ऐसे. त्यांनी प्रकार केले, विज्ञान केलं आणि ज्ञान केलं, दोन प्रकार केले. ते विशिष्टच आहे. म्हणजे हे जे सगळं चाललंय याच्यामध्ये एक माणूस आहे, झाड आहे, पक्षी आहे, अंक आहे, असं. मग आपल्याकडे तर किती तुम्ही विश्वकोश उघडला की आपले डोळे गरगरतात. म्हणजे माझे तर गरगरतात की उघडलं नाही एकदम ते समोर काहीतरी येतं, हे खनिजांचे प्रकार, कुठं खनिजांचे प्रकार असं. ह्या जगामध्ये काय ज्ञानाचं हे आहे का? काय ते गेलं की लगेच तुर्कस्तान त्याचा इतिहास काय कुठं ते काय करावं काय नाही अशी ज्ञानाची अवस्था होती. हे सगळं जगाचं ज्ञान आहे ना, तर त्याच्यामध्ये विशिष्ट गोष्टीचं ज्ञान आहे. एक नारळ आहे, झाड आहे, तर त्याची घटना एकदा एक तुम्ही आता वनस्पतीशास्त्रवाली माणसं आहेत, एक वनस्पती घेतली तर तिचा इतिहास लिहायचा म्हणजे त्यांना पुस्तक लिहावं लागेल अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे ते मिळतातच पुस्तकं, आपण नाही का ते बाजारात आणतो, प्रदर्शनात वगैरे जातो, मग ते फळबागा पाककृती वगैरे नाही का आपण आणतो ते आणतो. पण ते अर्थात ते कसं होतं आपल्याला माहितीच आहे. तो आपल्या रस्त्यावरनं जाणार नाही का वाजून बघा आपल्याला ते सगळं सिनेमातलं गाणं आपण तोंडात झालं की एकच आवाज येतो. अशी काहीतरी ज्ञानाची अवस्था आहे आपली. आपण ते आणतो बाजारातनं आणि आपल्याला असं वाटतं की बस आता काय घरात काही खरं नाही किंवा बागेत काही खरं नाही असं वाटतं. काय त्यातलं होत नाही. पूर्वीच्या काळात ती आयुर्वेदाची वगैरे पुस्तकं मिळायची, त्यात ते लिहिलेले वळसेन ते आमकन धमकत घरी आल्यावर लक्षात येतं की नाव ते औषध होतं वाचणं ते मुळीचं हे सुद्धा कठीण आहे. तर कुठने मिळवायचे आता. त्यापेक्षा आपले नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊ, मला असंच होतंय जाऊ दे 5 रुपये परवडलं. हे अशी अवस्था ते सगळ्याची होती आपली. मग त्यांनी ज्ञानाचे प्रकार केले. हा केवळ एवढ्यासाठी सांगितलं की ज्ञानाची व्याप्ती काय. आपल्या दृष्टीने सगळंच ज्ञान वाटतं आपल्याला. म्हणजे विद्वत्तेमध्ये आपण मागे इकडे पाहिलं होतं, नॉलेज विजडम इन्फॉर्मेशन आपण पाहिलं होतं मागे. तर इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम या तिन्ही म्हणजे फरकच आहे. सगळे आपण त्याला ज्ञानच म्हणतो. मोठा ज्ञानी माणूस आहे असं वाटतं आपल्याला. एखादा कॉम्प्युटर म्हणला तज्ञ, काय संगणक असायचं तज्ञ, तर आपल्याला असं किती ज्ञानी माणूस आहे. विज्ञानातला एखादा मनुष्याला पदार्थ विज्ञानातला काय पदार्थ विज्ञानाचा तज्ञ असं वाटतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बस ह्याच्यासारखा ज्ञानी माणूस आहे असं. मग हे सगळेच ज्ञानी आपल्याला ज्ञानी वाटतात. त्यात आपल्याला रामतीर्थ पण ज्ञानी वाटतात, त्यात विवेकानंद पण ज्ञानी वाटतात, सगळेच ज्ञानी वाटतात. हे सगळे एकामापान मोजण्यासारखी व्यक्ती आहेत काय असं प्रश्न. कारण काही ज्ञान हे नुसतं आपण जसं एखादी पिशवी बरोबर बाळगतो, एखादी शब्द मेन खांद्याला अडकवली बरोबर, तर बाकी काही नाही शब्द आपली घरी गेलो की शब्द ठेवून टाकली की संपला विषय. तसं काही ज्ञानाचं असतं. त्याला विद्वत्ता म्हणतात साध्या भाषेमध्ये. तिचा त्या माणसाची काही संबंध असतो. आपलं सोपं सांगितलं म्हणून सोपं सांगितलं, मला आपलं सोपं कळतं तर तेवढंच सांगितलं की अशा पण विद्वत्ता आहेत, असं पण ज्ञान आहे की त्या ज्ञानाचा एखादा मनुष्य फार मोठा ज्ञानी आहे म्हणून त्याच्याकडे जावं. मागे आपल्याला एकदा विषय हा झालाय की खरं आदर कशाला म्हणावं याच्याबद्दल विषय झाला. खरा आदरणीय मनुष्य कोण की ज्याच्या जवळ गेलं, सहवासात राहिलं तर ज्याच्याबद्दल पूर्वी लांब असताना असलेला आदर वाढतो तो ज्ञानी किंवा आदरणीय मनुष्य. आपल्या सर्वसाधारणपणे असं होतं त्यांच्या जवळ राहायची सोय नाही म्हणतात. अनेक असं महाराज अमुक माणसं किती असतात पण आपल्याला ते असं वाटतं अरे बापरे असं होतं. मग ही जी आता विषय वेगवेगळ्या विषयातली ज्ञानी माणसं आहेत त्या ज्ञानाबद्दल आपल्याला कमी म्हणायचं नाहीये. प्रश्न फरक ओळखण्याचा आहे. एखाद्या पदार्थ विज्ञानातलं ज्ञान आहे, एखाद्या रसायनातलं ज्ञान आहे, इंजिनिअरिंगमधलं ज्ञान आहे, तर ज्ञानच आहे ते शेवटी. म्हणजे त्याची जी आपली म्हणणं त्याबद्दल आहे ते सारखंच आहे की हे थोर आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की ते त्या एखाद्या ह्याच्यावर आपल्या बरोबर एखादं शर्ट बाळगावं, एखादी पिशवी बाळगावी, एखादी वस्तू बाळगावी. तर जशी आपण आता ते काय पदार्थ विज्ञानाचं काम आहे ते काम संपलं की ते कुलूप लावून ठेवलं ज्ञान की संपला विषय. बाकी माणूस आपल्यासारखाच असतो. आणि दुसऱ्या ज्ञानामध्ये असं असतं की ती माणसं बदललेली असतात. असं ज्ञानाचं प्रकार, ती माणसं बदललेली असतात.
त्यांच्या ठिकाणी आत्म हे आता आपले फॅन लागले त्याच्यावरनं तुम्हाला यांचे रमणांचं आठवायचं की ही पण आता ज्ञानीच माणसं, मग ओळखायचं कसं? त्यांचं म्हणणं मी तुला ओळखायला शिकवेन, या सगळ्यामधला फरक ओळखायला शिकवेन, सगळ्यालाच ज्ञान म्हणू नको. ज्ञानाचे ज्ञानी माणसांचे प्रकार आहेत ते जरा समजून घे आणि मग तू कशाला काय म्हणायचं हे कळ. कारण मुळात मी बघितलं की रत्न असणं सोपं आहे, पारखी असणं कठीण आहे. होय की नाही? रत्न असतं गोष्ट ठीक आहे, ते रत्न आपल्यापर्यंत रत्नच असतं, पण ओळखणारा भेटणं हे जसं दुर्मिळ असतं तसं ज्ञानातले फरक ओळखणारी गोष्ट दुर्मिळ आहे. तर तीच ते आपल्याला शिकवतात की हे पारखायचं कसं. नाहीतर ते आपल्या तुकोबांच्या ह्याच्यात आहे दाबगामध्ये की मुढा गारा पारखिया हिरा मुढा गारा, ते गारेसारखंच दिसतं त्याला. तर ते रत्न असलं तरी सुद्धा ओळखणार असेल तर हे रत्न आहे, नसेल तर गारेसारखं दगड आहे असं वाटतं. तर तशी आपली अवस्था भगवंताबद्दल किंवा कशाबद्दल होऊ नये यासाठी आधी ज्ञानातले फरक. मग ते फरक ज्ञानीतले फरक, आपल्या ज्ञानीतले फरक कळण्यासारखे त्याच्यात. कारण यामध्ये फरक असतो. आपला विषय चालला तर रमणांचे ही सुद्धा ज्ञानीच माणसं, पदार्थ विज्ञानातलं ज्ञानीच मनुष्य, रसायनशास्त्रातलं ज्ञानीच मनुष्य, मग हे सगळे एक समजायचं का आपण? ह्याच्यामधला फरक करावा. रमणानं ज्या वेळेला तो त्यांना उकडे म्हणून त्यांच्या जवळ तो फॅन आणून ठेवला त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की त्याने ते बघितलं की हे आपल्याला उकडू नये, त्रास होणे म्हणून त्यांनी फॅन लावला. ही अपोज टू इट, त्यांनी त्याला विरोध केला आणि त्या सेवकाला सांगून टाकलं की माझ्यासाठी स्वतंत्र फॅन बसवायची काही आवश्यकता नाही, ह्या सर्वांनाच उकडते, त्यांना ज्या वेळेला फॅन बसवले जातील त्यावेळेला मला बसवेल. आपला एखादा टॉप सायंटिस्ट किंवा कोणी म्हणेल की माझ्यासारखी सगळ्यांना गाडी मिळावी मग मला गाडी द्या, काय काही म्हणायचं एक क्ष, मी असं क्ष म्हणतो त्याला, बसायच्या किती गोष्टी असतील, ही फॅसिलिटी मला देते तर सगळ्यांना द्या असं म्हणे. माणसाच्यातला फरक त्या ज्ञानाने होणं आणि नुसती माहिती असणं किंवा एखाद्या विषयाची काही तज्ञता असणं यामध्ये फरक आहे. एवढं जरी लक्षात आलं तरी कोणाला तरी निदान सोनं पारखता येईल, चांदी चांदी म्हणून पारखता येईल, काय असेल ते तांब तांब म्हणून ओळखता येईल, हे तरी ओळखता येईल. आपल्याला व्हायचं नंतर बघू आपण, ते त्यांना अपेक्षित आहे पण ते नंतर आहे. आधी कळलं तर मनुष्य हा फरक करणार, नाहीतर सगळंच थोर आहे जगामध्ये. असं सगळं थोर नाही, त्याच्यामधला फरक काय. आणि मग येथ तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान आहे. आणि मग म्हणेल येथ विज्ञाने काय करावे. शंका येईल की जर असं आहे ज्ञानामध्ये फरक आहे, ज्ञानींच्यामध्ये फरक आहे, मग खरे ज्ञानी कोण. आणि आपण आता जसं मगाशी फरक केले की शहाणपण पाहिलं, विजडम पाहिलं, त्याच्या खाली ज्ञान पाहिलं, नॉलेज पाहिलं, त्याच्या खाली इन्फॉर्मेशन पाहिली. अनेक वेळेला हे इन्फॉर्मेशनला आपण ज्ञान समजून जातो, ती माहिती असते त्या विषयाची. मग अशी एखाद्याकडे त्या विषयाची माहिती असणार, एखाद्या विषयात काय त्याला संशोधन करतो त्यावेळेला त्या माहितीची ट्रान्सेंड्स तो त्याच्या पलीकडे जातो. कारण उपलब्ध जी माहिती आहे त्याच्यापेक्षा नवीन भर तो त्या माहितीमध्ये घालू शकतो. निदान माहिती स्वरूपाचं धरू आपण, ज्ञानाचं राहू, पण नुसती ती माहिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी भर घातली, आज ज्ञानाचे नाही ते त्यांनी आणलं, संशोधनाने आणलं म्हणा, त्याच्या त्या प्रतिभेने आणलं म्हणा, म्हणजे मग काहीतरी त्या माहितगारांच्या पेक्षा तो ज्ञानीने काढली. एवढा तरी फरक आपल्याला त्यात करता येईल ना. आपण आता वेगवेगळ्या विषयात शिकतो, त्यात आपण त्या विषयात किती भर घातली असेल असं आपण विचार करू. म्हणजे त्या विषयाचे ज्ञानी आपल्याला म्हणावं का नाही हे ठरवतं. एखाद्या विषयाचं आपल्याला ज्ञानी ठरवावं का एखाद्या विषयाचं आपल्याला माहितगार ठरवावं. आपण ज्ञानेश्वरीचे ज्ञानी म्हणावे का ज्ञानेश्वरीचे माहितगार म्हणावे, काय आपण बघावं आता अर्थात काही भर घातली का कितीच्या व्हावं काय असेल तर आपण सांगावं तसं. मग ते आपल्याला कळेल की यामध्ये फरक काय. मग असे फरक केले तर सगळ्या, आता हे ज्ञानातले फरक म्हणजे ते कळून घ्यावं म्हणून सोपे केले एवढंच. आता तसे ज्ञानाच्या विषयातले फरक आहेत. आज ज्ञानाच्या विषयाचे दोन महत्वाचे फरक आहेत, म्हणजे आपल्या समोर ते असतीलच पण तरी सुद्धा मी विचारासाठी फक्त ठेवले की एक जे चाललंय सगळं याचं ज्ञान आहे आणि हा जो जाणणार आहे ज्ञान आहे त्याचं ज्ञान. असे दोन ज्ञानाचे प्रकार. एकाला ज्ञाताचं ज्ञान म्हणतात, एकाला ज्ञेयाचं ज्ञान म्हणतात. असे दोन प्रकार आहेत खरं म्हणजे. आपण जे सगळं जाणतो, जे काही जाणत असू ते ग्रंथातलं असू दे, तुमच्या विषयातलं असू दे, कशातलं असू दे, ते सगळं जे बाहेरचं सगळं आहे, म्हणजे आपण असं म्हणू की सृष्टी, आपण साध्या भाषेत सृष्टी म्हणू त्याला, त्यात सगळे आपले शास्त्रवेत्त सगळे विषय सगळे आले. आणि शिवाय ही जी सृष्टी जो कोणी जाणतो आहे तो, त्याच्या ज्ञानाचा संबंध माणसांचा 50पर्यंत 60पर्यंत सुद्धा येत नाही. हा मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे की जो हे सगळं जाणतो, समजा एखाद्या विषयातले आपण तज्ञ आहोत तर तो त्या विषयातला तज्ञ आहे पण बिचारा स्वतःबद्दलचा तज्ञ नाही. आपल्या समोर हे येईल सगळं की आपण इतकं म्हणतो सगळं की एखाद्या विषयाचा हा माणूस आहे ज्ञानी, बरोबर आहे, पण त्याला स्वतःला राग कसा येतो, केव्हा येतो, तो कसा आवडतो याचं ज्ञान नाही त्याच्याकडे. त्याला तो फक्त येतो आणि तो त्याच्या मनासारखं झालं की चालतो. त्यातल्या त्यात एवढंच सांगता येईल भारतात. अगदी सोपं सांगायचं ठरवलं तर राग केव्हा येतो, मनाविरुद्ध झालं की राग येतो, मनाप्रमाणे झालं की बरं वाटतं, यापेक्षा काही नाही सांगता येईल.
हा गरजेचा आहे का, कुठून आला, काय म्हणजे काय, कशातून आलं ते, अमकं तमकं, त्याच्या स्वतःच्या घटनेविषयी त्याला काय, जगाच्या घटनेविषयी म्हणजे आपण जसं ती राज्यघटना आहे, कलमं जाणणारे लोक आहेत, अगदी तपशिलात तीस काढून त्याचं सगळं उलटसुलट करून सांगणारे लोक आहेत. पण ही कलमं काय कोणाला माहिती, किती कलमं आहेत आणि त्यात काय लिहिलेलं आहे आणि एखादा दुसऱ्याची संबंध काय आहे, आणि हे सगळं वास्तविक तसा विचार केला तर इतकी जवळ असलेली गोष्ट नाही दिसत. माणसाच्या जवळ असलेली गोष्ट नाही इतकी. एखादा विषय शिकायला मनुष्य दुसऱ्या गावी जातो, काही विषय इथे शिकवायची सोय नाही म्हणतो, म्हणजे तो तिथं जायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी मनुष्य इथून आता अमेरिकेला नाही का आपण जातो, इंग्लंडला नाही का जात माणसं, की हा विषय तिथे जाऊन शिकतो, हा आपल्याकडे नाही आहे, याची शिक्षणाची सोय नाही. इतक्या लांब तो विषय आहे तरी मनुष्य जाऊन तो शिकतोय, पण हा इतक्या जवळ विषय आहे तरी मनुष्य शिकतो. ज्ञानाच्या गमती आहेत सगळ्या ह्या सुरुवातीला सांगितलं की सर्वात जवळ जे आहे की जे माझं सगळं सुखदुःख त्याच्यावर अवलंबून आहे, किंवा जे काय मला सुखदुःख होतं ते त्यामुळं होतंय, खरं म्हणजे काय त्या बाहेर त्याच्यावर पण अवलंबून नाही. कारण तुम्ही पाहिलं असेल, समजा एक पैसा घ्या, तो त्याच्याकडे आहे म्हणून तो सुखी आहे असं म्हणता येईल नाही म्हणत. कारण कितीतरी निर्धन असलेली माणसं अत्यंत आनंदामध्ये, त्याचं उत्तर कसं देणार? विद्वत्तेवर आहे समजा, एखाद्या विषयाच्या माहितीवर आहे, काय विषयाची माहिती नाही पण ते आनंदामध्ये आहे, म्हणजे काय हे गणित? म्हणजे याचा अर्थ ते गणित त्या गोष्टीवर, त्या पजेशन्सवर अवलंबून नाही, किंवा त्यांनी काय असं बाहेरचं ज्ञान विज्ञानाचं गोळा केले त्याच्यावर अवलंबून नाही. त्याची स्थिती वेगळी आहे. आता किती संत पुरुषांच्याकडे आपण पाहिलं असेल तर काय त्यांच्याकडे लौकिकातलं आहे, त्या प्रपंचाचे सगळं धड आहे, का ते घरदारं त्यांना आहेत, बंगले बांधले, का गाड्या दारात आहेत, का आणखीन काय आहे, त्यांच्याकडे पैसे साठले, कुठे ठेवायचा प्रश्न पडला आहे, अशी परिस्थिती त्यांची. अशाच लोकच नाही यांच्याकडे. तरी सुद्धा आमच्याकडे काय नाही हो, 10 माणसांची गोळा केली तर जो आनंद निर्माण होणार नाही ते लोकांकडे. म्हणजे हे गणित काय आहे? हे सुद्धा ज्ञानच आहे काहीतरी आनंदाचं. त्यांना सापडलं ते, आणि ते परिवर्तनातून स्वतःच्या सापडलेलं आहे. मग त्याचं ज्ञान हा एक मोठा विषय. म्हणजे ज्ञात्याचं ज्ञान आणि ज्ञेयाचं ज्ञान हे दोन मोठे विषय. हे ज्ञेय म्हणजे जाणण्याला योग्य असं जे बाजूला सगळं आहे, ज्याला आपण साध्या भाषेत सृष्टी म्हणू. आपण स्वतः एका अर्थाने ज्ञेयच आहोत, पण इतक्या खोलात जायचं काही कारण नाही. आपण जगाचा विचार करू सगळ्यात. तर सगळ्या जगाचं ज्ञान असलेली कितीतरी माणसं आहेत आपल्याकडे. पाहतो ना आपण मोठा मनुष्य आपण स्वागत असतो मोठं त्यांचं, की कितीतरी विषयातली खूप बहुश्रुत माणसं, आपण ती खूप शब्द वापरतो. तर तशी बहुश्रुत असलेली माणसं, कितीतरी विषयातले तज्ञ माणसं, अष्टाध्यायी माणसं, आमचं माणसं, कितीतरी माणसं सगळे आपल्याला लिपून टाकतात. पण प्रत्यक्षात याचं ज्ञान जर नसेल तर तो दुःखी असतो. म्हणून अत्यंत थोर एखाद्या पदावरचा लौकिकदृष्ट्या मनुष्य हा एखाद्या झोपडीत राहणाऱ्या माणसापेक्षा सामान्य निकृष्ट मनाच्या अवस्थेत असतो. ते दक्षिणेश्वरात केशवचंद्र सेन गेले आणि रामकृष्णाने विचारलं की असं का असतं म्हणून. एवढी मोठी ही माणसं आहेत, विद्वान आहेत, विद्वत्ता आणि ज्ञानामध्ये मुळात फरकच केले, पण आपण ते सारखं समजून चालतो म्हणून ही सगळी चर्चा करायची, बाकी काय नाही. तर ती अशी थोर माणसं असतात आणि त्यांना कुठेतरी पैशाचा एखादा फायदा, कुठे एखादं काहीतरी असं पद, ते काहीतरी मान्यता, काहीतरी मोठेपणा, चांगलं म्हणावं लोकांनी वगैरे, अशा गोष्टी ती थोर माणसं का अडकलेली असतात असं विचार. त्यावर ते म्हणले, रामकृष्ण म्हणले, ते त्याच्यावर नसतं, ही नुसतं विद्वत्ता आहे. त्यामुळे ते घारीसारखं असतं. घारीचं लक्ष त्या भक्ष्यावर असतं. किती उंच उडालेली जरी दिसली तरी तिला भक्ष दिसलं की छाप येणार आणि तेवढं घेणारच. ती एरवी उंचावर वावरते या भ्रमात राहू नये. तसं जगामध्ये जी अशी माणसं दिसतात त्या भ्रमात काय राहण्यात अर्थ नाही, ही मोठी आहेत, या भ्रमात राहण्यात अर्थ नाही. त्यांच्यासमोर एखादं तुम्ही ह्याचं ठेवा, एखाद्या लौकिकातला पैसा ठेवा, काय असं एखादं ठेवा, झडप घालते तुझ्या, हो की नाही? म्हणजे कळेल काय आहे ते ज्ञानाची परिस्थिती आणि खऱ्या मोठेपणाची परिस्थिती काय आहे ही कळेल. आणि महाराज काय म्हणले, ₹1,00,000 माझ्या उशाची कोणी आणून ठेवले तरी मी विषयासारखे दूर फ्री म्हणले, आणि कष्टाने मिळून 4 आण्याने जगेल, असे भाषेवर. इतका फरक आहे. म्हणजे ज्ञानही ओळखलं पाहिजे, ज्ञानीही ओळखले पाहिजे, विद्वत्ताही ओळखली पाहिजे आणि ज्ञानही ओळखलं पाहिजे. विद्वत्तेच्या गमती आहेत खूप, पण त्यातलं आपल्याला 1-2 उदाहरणं आमची तत्वज्ञानात जाणारी आहेत म्हणून सांगतो, आपल्याला कळण्यासारखी आहेत किंवा माहिती असलेली असते. हा शॉपेनहॉवर जो होता तो मोठा निराशावादी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. शॉपेनहॉवर हा अत्यंत म्हणजे निराशावाद हा त्याचा वाद सगळा जगामध्ये. त्यांनी काही आशा कुठे नाही आहे आणि कशात काय माणसाने बुजण्यात अर्थ नाही असं सगळं त्यांनी मोठा निराशावाद मांडलेला आहे. काय ज्याला वाचायचं त्याने वाचा, ग्रंथाचं मजकूर आहे. तो त्यांनी एवढं सगळं निराशा जगामध्ये मांडली, पण स्वतःविषयी जर एवढीशी बातमी किंवा ओळ जरी कोणी छापून आली किंवा काय कोण चांगलं म्हणलं तेवढं मात्र सगळं जपून ठेवायचं. तुझं एवढं निराशावादी असतं त्याच्यात कशाला आशा गुंतली तरी. तसं नसतं, ते वेगळं आहे. ह्यूम जसा एक होता तो मोठा संशयवादी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल ह्यूम हा एक मोठा तत्वज्ञ आहे. तो संशय घेतो, प्रत्येक गोष्टीबद्दल संशय. त्याला एकाने एकदा विचारलं होतं
की रोज तुम्ही जेवायला बसता, टेबल खुर्चीवर जेवणारी माणसं, तर तुम्ही जेव्हा आता आपण पण बसतो म्हणा टेबल खुर्चीवर, त्याचं काही कौतुक नाही राहिलं, पण त्याच्यावर तुम्ही जेव्हा टेबलावर जाऊन त्या स्वयंपाकघरात जाऊन जेव्हा जेवायला बसता डायनिंग हॉलमध्ये तुमच्या, तर त्यावेळेला तुम्हाला त्या अन्नाबद्दल संशय नाही काही येत. तुम्ही इतके संशयवादी आहात, प्रत्येक माणसाबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला संशय. तत्वज्ञान तर संशयवादाचं तत्वज्ञान. तर एवढं तुम्ही संशयवाद मांडलेला आहे, तर तुम्हाला ते अन्नाबरोबर बसल्यावर तुम्हाला ताटाबद्दलचे संशय नाही म्हणले. ते मी जसं ते चपला बाहेर काढून ठेवतात आणि आत मनुष्य येतो घरात, तसं मी मध्ये बूट बाहेर काढतो, तसं जेवताना संशय बाजूला ठेवतो. हे बरोबर संशय ठेवला तर विचारला जेवायला मिळायचं नाही. ह्या सगळ्या विद्वत्ता आहेत, ही ज्ञान नव्हे. आपण ज्याला म्हणतो की ही सगळी विद्वत्ता आहे, ती त्या विषयीची गोळा केली त्यांनी, तो संशयवाद गोळा केला आणि एक मोठं एक केवढं तरी तत्वज्ञान निर्माण झालं. पण त्याच्या जीवनाचा स्वार्थाचा प्रश्न आला की लगेच तो चपलेसारखं ते बूटसारखं बाहेर काढून ठेवायला तयार आहे आणि आपलं निवांत जेवायला तयार आहे. कारण याचा त्याच्याशी इथे संशय घेऊन उपयोग नाही. हे तत्वज्ञान आहे, पण अंमलात आणण्यासारखं नाही आहे या बाबतीत. असं म्हणजे ह्याच्या मर्यादा की ह्या विद्वत्तेच्या मर्यादा काय आहेत, तर ती अलंकारासारखी मिरवायची गोष्ट. मनुष्यात नाही फरक पडत. समजा एखाद्याकडे त्याची परिस्थिती उत्तम आहे म्हणून समजा 4 अलंकार जास्त घातले म्हणून काय मनुष्य चांगला होतो का? स्वभाव माणसाचा बदलतो का? समजा एक कठोर स्वभावाचा माणूस आहे आणि घातले त्याला 4 अलंकार. आता पुरुषांनाही करायचे ते बायकांना जाती लागू पडेल म्हणून त्यांचं पण म्हणत आहे की नाही, त्याला समजा 4 अलंकार दिले, तर उद्यापासून आता अलंकार त्याने दिले म्हणून त्यांच्याशी 2 शब्द गोड बोलतो. किती दिवस बोलणार आहे का? 2 दिवस. अलंकारात काही हे सामर्थ्य नाही की ते माणसाचं एकदम परिवर्तन करून टाकावं आणि एकदम स्वभावात काय फरक पडला. अहो काय ते यांच्या सोनारांच्या दुकानासमोर लाईन लागेल. समजा असं गृहीत धरू आपण की ह्याच्यावर अवलंबून आहे ते काय कंठी घातली की माणसाचा स्वभाव बदलतो, एकदम छान स्वभाव होतो. असं जर समजा झालं म्हणजे कोणाची वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण एकंदरीत सांगतो काय यांच्या गळ्यात घाला काय शेवटी एकच नाही काय लॉकेट घातली काय पण काय. पण समजा असं घातल्याने हे बाबा रागीट आहेत आणि ते एकदम शांत होतात, तसं तर कळलं तर काय तिथं लाईन लागेल की आम्हाला एक लॉकेट द्या, आम्हाला सगळे शांत झाले बाबा चला. म्हणजे हे जी ज्ञान ज्याला आपण म्हणतो, ज्याला विद्वत्ता म्हणतो, तिचे मूल्य काय आपल्याला कळावं की ते अलंकारासारखं गळ्यात घालायचं, मिरवायचं, लोकांनी त्याला मोठं म्हणायचं. काय गमती आहेत सगळ्या विद्वत्तेच्या की लोक त्याला मोठं म्हणतात, माणसं भजनी लागतील, काही होईल, पण माणसात त्या अलंकारामुळे काही फरक होत नाही. हे जितकं खरं आहे तितकं या सगळ्या विद्वत्तेचं मला सांगेल काय विद्वत्ता किंवा काय जगामधलं ज्ञान राहील आताच नाही. हे जर सगळं वजा करायचं ठरवलं, तुम्ही माणसाने कल्पना करा की हे सगळं ज्ञान वजा करायचं असं जे आहे, जे अलंकारासारखं माणसाला एखाद्या विषयातला तज्ञ मनुष्य असतो होय की नाही, त्याचं तो काय करतो. समजा एखाद्या माणसाला एखाद्या विषयातली तज्ञता आहे तर तो काय करेल, जास्तीत जास्त त्याच्यावर स्वामित्व ठेवायचा प्रयत्न करेल, जास्तीत जास्त भांडवल करायचा प्रयत्न करेल, त्याच्यातून पैसा मिळवायचा प्रयत्न करेल, काय त्यातून त्याला पोस्ट मिळवायचा प्रयत्न करेल, लोकांच्यावर हुकूमत गाजवेल. हे सगळं त्या ज्ञानाने तो केवळ अलंकार. ते ज्ञान मिळालं म्हणून त्याच्यात परिवर्तन नाही. असं त्यातला फरक आपल्या लक्षात जर आला, आपल्याला येत असेल पण त्यांनी मांडलाय म्हणून हा समोर ठेवला की असा जर फरक लक्षात आला तर मग ज्ञान काय, विज्ञान काय आणि अज्ञान काय हे सगळं लक्षात. त्यांनी 3 मुद्दे इथं मांडले. त्यातलं विज्ञान काय आणि हा ज्ञान काय आणि हे काय हे सगळं लक्षात यावं. आता हे आपल्याला लक्षात येईलच कारण आपण योगयुक्त आहात. काहीतरी बोलतात गप्पा मारतात असं वाटणार नाही, कारण आपण त्याच्यासाठी लागणारी जी बैठक आहे ती आता मिळवलेली आहे. म्हणून आपण जगाकडे, स्वतःकडे, सृष्टीच्या ज्ञानाकडे, सगळ्याकडे आपण आता पाहू शकतो की अरे ज्याला आपण आजपर्यंत ज्ञान म्हणत आलो ते ज्ञान म्हणण्याच्या योग्यतेची गोष्ट आहे काय, का ती एका विशिष्ट विषयाची माहिती आहे. आपण ज्याला ज्ञानी म्हणत आलो तो ज्ञानी आहे की त्या विषयातली माहिती त्याने गोळा केलेली आहे म्हणून त्याला ज्ञानी म्हणायचं. हे आपल्याला जरी लक्षात आलं तरी खरं ज्ञान म्हणजे ते मूळ त्या गाभ्याला आपण जाऊ यांना काय म्हणायचं. आणि त्यांचं म्हणणं तर उलट आहे, असं आहे की जरी समजा हे असं असेल तर ह्या सगळ्या ज्ञानाला मग काही किंमत नाही का. दुसऱ्या बाजूने आर्ग्युमेंट सुरू होईल की अरे बाबा एवढी पदार्थ, एवढं रसायन, एवढं अमुक, एवढी सगळ्याची प्रगती चालली आहे त्यामुळे एवढं आम्हाला सुखसोयी झाले, करतोय, ऐकू जात आहे तिकडे, ह्याला काही किंमत नाही का ह्या सगळ्या ज्ञानाला. जरूरच आहे, ह्याला काही किंमत नाही असं आहे का, ह्याची जरूर किंमत आहे, नाहीतर मग आपल्याला घसा पूर्ण लागला असतं, तिकडे पण ऐकू गेलं नसतं. इतकं साधं एक ज्ञान त्याने मिळवलंय, काहीतरी त्याच्यावरची हुकमत मिळवली, ती आपण वापरात आणली म्हणून आपलं हे काम इतकं सोपं झालं. मग हे सोपं होण्याच्या ह्या गोष्टीची किंमत नाही का काही, तर ती किंमत आहे. ह्या सगळ्याला विज्ञानात आपण ज्या अर्थाने विज्ञान शब्द वापरतो तो क्षणभर आपण विसरून जाऊ. क्षणभर त्यांना असं म्हणायचं की विज्ञान ह्या सगळ्याचं, ह्याचं एक विशिष्ट काही घटना आहे ती त्यांनी शोधून काढली, त्यामधून काय प्रवाह जातात, अमुक करतात, ते सगळं केलं. हे सगळं झालं तर हे ज्यांनी कोणी केलं
तो मनुष्य परिवर्तन झाला असेल असं नाही, तो चांगला झाला असेल ती त्यात विद्या नाही. मागे आपला कालच विषय झाला ना ह्याच्याबद्दल की धर्माचरण आणि विवेकाचरण दोन सोपे मार्ग आहेत. खरं म्हणजे सोपे कसले आले, दोन्ही अवघडच आहेत मार्ग. हे आपलं म्हणायचं आपले शब्द वापरायचे म्हणून, पण विवेकाचरण का सोपी गोष्ट आहे माणसाला. विवेकीचं माणसाला राहता आलं त्या जगामध्ये काय दुःख राहील असा क्षणभर विचार करू. संपत्ती आहे, भरपूर माणसाकडे संपत्ती आहे, 4 माणसं उपाशी आहेत, पण त्याला त्याचं भान नाही आणि तो त्यांना काय त्याच्यातलं द्यायला तयार नाही. मग मला सांगितलं विवेकाचं काय. आता समजा तोच विवेक त्याच्याकडे असेल. आज काही जगामध्ये आपण अनेक वेळेला बोललो की एक भारत एक एकत्र केला आणि जर समजा त्याची सगळी संपत्ती आणि त्याची सगळी माणसं, सगळी साधन संपत्ती, निसर्ग संपत्ती, आमचं संप पैसा पैसा सगळं, तर ते काय जडव काय स्थावर काय जंगम मालमत्ता सगळी एकत्र केली आणि ही माणसं यांच्यात विभागली, तर सगळी माणसं सुखान जगतील एवढी आहे की नाही. तुम्ही काढून बघा वाटतं की आहे तेवढी, तिच्यात नाही काही कमी. मग आहे कुठं कमी? विवेकात कमी आहे. विवेकाचरण जर एवढं सोपं असतं तर याचं म्हणणं नसतं का. तो विवेकी करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानामध्ये नाही, ह्याच्यामध्ये आहे. सामर्थ्य एवढंच आहे की बाबा मला हे काम सोपं झालं, हळू बोललो तरी तिथपर्यंत ऐकू जाते, हे काम सोपं झालं. असंच सगळ्या ह्याचं आहे, हे सगळ्याचं तेच आहे, पण त्याच्यातला मनुष्य विवेकी करण्याचं त्यात काही नाही. त्याच्या ठिकाणी समजा एक उत्तम ज्ञान आहे म्हणून त्याला तो मनुष्य प्रेमळ झाला असं ते झाले. मग खूप ज्ञानी मनुष्य झाला त्यामुळे त्याचा किती प्रेमळपणाने वागतो. उलट तो ज्ञानी झाला असेल तर अजिबात प्रेमळपणा वागणार नाही, तो तुम्हाला कमीच लेखीत सारखा. तो म्हणे ह्याला काय कळते, हो की नाही. असं होतं ना, मुलं शिकत जातात, मोठी होतात आणि मग त्यांना वाटते हे अडाणी आहे, मी या विषयात तज्ञ, त्यांना काय कळते असं वाटायला तुम्ही लगेच हवं. पण कारण ते ज्ञान त्याच्याबरोबर नम्रता घेऊन येत नाही, त्याच्याबरोबर अहंकार घेऊन येते. मग हे बदलायचं सामर्थ्य कुठं? हे बदलायचं सामर्थ्य नाही. एवढं लक्षात ठेवून याचा सगळ्याचा अभ्यास करा. कोणी नाही म्हणलं नाही याचा अभ्यास करू नका म्हणून, कारण सगळं जग या पोटापाण्याचं याच्यावर चाललंय. त्यामुळे ते तर आहेच, ते माणसाला पाहिजे. पण माणसाला ती भाकरीची विद्या झाली म्हणजे तो सुखी होत नाही. हे तर आता आपण शिकलोच आहोत की आपल्याकडे पोटाला आहे म्हणून घरामध्ये आनंद आणला. असं जर असतं तर मला सांगा किती घरं दुःख असायचं कारणच नाही. आपल्या तरी या सगळ्या घरामध्ये काय दुःख कुठे मिळणारच नाही तुम्हाला, कारण भाकरी विचारायला आहे. कोणाला अशी काही परिस्थिती नाही की त्याला आमटी भाकरीची दरार किंवा पंचायत आहे आणि बाबा काय करू दुपारी असा प्रश्न सकाळी त्यांना 9 वाजता हा सत्पुरुषांना पडलेला आहे नाही का. कित्येक गरिबांना हा प्रश्न तो आपल्याला प्रश्न नाही. असं आपलं जर समजा हे जीवन आहे तर यामध्ये दुःखाचं कारणच काय नाही. हे 2 स्वच्छ प्रश्न आहेत की हे जर सगळं एकत्र केलं तर दुःखाचं काय कारणच उरलं नाही. तरी ते दुःख आहे याचा अर्थ ती भाकरी गोळा करून ते दुःख संपत नाही माणसाचं. उलट ती गोळा जास्त झाली म्हणजे दुःख जास्त होते. उलट माणसाला ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना किती पैशाची काळजी असते तुम्ही बघा. ज्याच्याकडे गरीबाकडे 20 रुपये असतात तो 10 रुपये खर्च करा, पण ज्याच्याकडे 1000 रुपये तो म्हणतो 10 रुपये का 9 रुपयात भागेल असं तो विचार नाही का भागणार. उलट जास्त चिंता असते. बघा तुम्ही श्रीमंत माणसं तिथे खूप चिंता आहे पैशाची आणि त्यांना खूप काळजी पडलेली याचं कसं होणार, हे सांभाळले जातील ना, याला दिलं तर हा बुडवेल का, मुक करेल का, नुकसान होईल का, किती चिंता त्याला आहे. ज्याची समजा एक पोटापाण्याची त्याचा प्रपंच आहे समजा, तर तो काय नाही त्याचे 30 दिवस आनंदात जातो. पुन्हा आला 1 तारखेला पगार खर्च करतो, 30 तारखेपर्यंत चालतो. काय किती आनंदात असतो, कारण ते कमी आहे ना त्यामुळे तो आनंद आहे. ते जास्त झालं की ते बुड होतं माणसाला. पण नावेत पाणी शिरतं ना, कसं होतं ते पाण्यावर नाव चालते बरोबर, नावेत पाणी शिरलं किती बुड होते त्याला. तर तसं ते होतं जास्त हे झालं म्हणजे त्याच्यावरती अवलंबन नाही एवढा आपल्याला स्पष्ट व्हावं. ज्ञान तर आहेच, पण त्याच्याबरोबर ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती लक्षात आली तर हे बरोबर. म्हणून तू असंही समजू नकोस. त्याने दुसरा पक्ष पण मांडला की आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेल तैसे विज्ञाने सहित, विज्ञानासह सांगेल. आणि तू येथे विज्ञाने काय करावे. जर माणसाला असंच आहे, आम्हाला लहानपणी वाटायचं की ते हे पाहिलं उपनिषद वगैरे, मला असं वाटलं की काय आता काय बाकीचं करायची काही गरज नाही कुठल्या गोष्टी. एकदम डायरेक्ट उपनिषद ब्रह्मगीत झालं, एकदम हिमालयात गेलं की एकदम परमेश्वर मिळाला, चिंताच मिळते सगळं. असं का परमेश्वर मिळणार, अरे ते काय मिळत नाही तसं करून. म्हणजे तो इतका सोपा नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अजून आहे. आपण आता समजा परमेश्वराबद्दल बोललो, ज्ञानाचे फरक सांगितले, ज्ञानांचे फरक सांगितले, अमकं केलं तमकं केलं, हे चालू आहे म्हणून ते सगळं तिथपर्यंत आहे. समजा चालू नसतं तिथपर्यंत यातलं काही गेलं नसतं. माणसं म्हणतात की आवाज काय ऐकू चालू नाही, म्हणलं किती बरं वाटतं, ते आनंदच असतील. 1 तासभर निर्मूळ झालं म्हणतात, नंतर खाली भेटल्यावर सांगतात आज काय ऐकूच येत नव्हतं तिकडं. आणि ते तर आनंदात दिसतात, ते ऐकू आनंदच करायचे. तर आनंद आहे आता मिळतोय, सोडून देऊ खेळभर. पण हे आता ज्ञान आणि विज्ञान अमकं तमकं हे वाटत आहे म्हणून ते तिथपर्यंत जाते. हो, तर ते तिथपर्यंत गेल्यानंतर त्याला ते कळलं आणि मग तो भगवंताचा विचार करायला लागला. ठीक आहे, किंवा काय ज्ञान खरं आहे त्याचा विचार करायला लागला. आपण असं गृहीत धरू, हे सगळं कळलं
आणि ते कळल्यानंतर त्यांनी मग ज्ञानात फरावले असं पाहिलं तर जगामध्ये ज्ञान म्हणून काय शिल्लक राहिलं मग असा विचार मनात आला होता. तो यायला मार्ग काय होता? पुस्तक होतं, अभ्यास होता, शब्द होते, हे होतं, ते तिथेपर्यंत गेलं, ते कानात ऐकलं. आता हे सगळं त्या विज्ञानातच आहे, हे मध्ये आहे मग ते आहे. हे आपल्याकडे जसं ते प्रपंच करावं जे सांगितलेलं आहे का तसंच झालेलं आहे की ती बाजू सगळी आपल्याला आहे. तर हे पुढे सगळं आहे. येथे विज्ञाने काय करावे ऐसे घेशी जरी मनोभावे. एखाद्याला वाटेल मग डायरेक्ट आपण तिथे ते झाडाच्या शेंडाला जोडी मारू, नाही जमणार, चढत जावं लागेल झाडावर. इतकं सगळं हे आहे. कारण का वाटेल आहे ऐसे घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागेल. आधी हे जाणावं लागेल आणि मग तुला ज्ञानाचं सांगता येईल. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तिरी नाम न ढळे एकली साथी. एक उपमा दे. आपली ज्ञानाची जी कल्पना आहेत ना, काय झालंय या सगळ्या अध्यायामध्ये आणखीन एक भूमिका आहे अध्यायाची आता जातात सांग की हा अध्याय कशासाठी मी आपल्या समोर येतोय म्हणून तुम्हाला सांगतो की तसं म्हणलं तर आता समजा एक झाड आहे किंवा आपल्या समोरची ही माणसं आहेत, काय हे आहे, विषय आहेत, सगळे आपले घरदार आहेत, हे सगळं आहे. हे सगळं काही ना असं वाटतं ना की बुवा हे जगामध्ये त्रास आहे, जगामध्ये ही माणसं बरोबर वागत नाही, हे झाडं पेडं, हे अपघात, हे अमुक असं वाटेल सगळं पसरलेलं दिसतं. किंवा दुःखाची कारणं बघा आपली साधारण, तर ती जी सगळी कारणं आहेत यापोटी आपल्याला दुःख होतं. म्हणजे ह्या जगामध्ये वाटेल हे दुःख आहे आणि हे आनंद आनंद म्हणतात तो काही कुठे मिळत नाही. ती पलीकडची गोष्ट आहे, पहिली तेरावरची गोष्ट आहे आणि त्यामुळे ती आपल्याला मिळत नाही. तर त्यांचं ह्या अध्यायामध्ये म्हणणं असं आहे की स्वतःपासून सुरुवात केली आणि माझ्यापर्यंत आला. एक आपल्याला कळावं म्हणून ही भाषा वापरली. खरं काय आणखी कुठे जायचं आहे असं नाही, पण स्वतःपासून सुरुवात केली. वाटेत हे सगळं विज्ञान लागलं म्हणजे आपलं सगळं सृष्टी लागली आणि त्याच्या पलीकडे मी आहे तर तिथे आनंद आहे ना. त्यांचं म्हणणं की तो आनंद मध्ये पण आहे. ही अध्यायाची भूमिका. तो आनंद तिथे आहे म्हणजे तो इथे नाही आहे कुठे असं नाहीये, तो इथे पण आहे. काहींची समजूत अशी आहे की मी सोडून गेलो म्हणजे असं नाही का वाटत की हे प्रपंच हे सगळं ह्यांनी सगळा त्रास झालेला त्यामुळे ह्यातनं सुटलो म्हणजे बरं वाटेल. माणसांना बदलीच्या गावी नाही का वाटत की ही जी बदली झाली नाही हे गाव बरोबर आहे, मी दुसऱ्या गावी मला द्या मग बघा बघा कसा चांगला काम करतो. तो दुसऱ्या गावी देतात तिथे तो काय करतो ते माहितीच आहे आपल्याला. तिथे माणसं बरोबर नाही, तिथे हवा बरोबर नाही, तिथे अमुक बरोबर नाही, जाईल तिथं त्याचं असंच होतं. असे लोक पाहतो आपण नोकरी चाकरीमध्ये की त्या गावी गेल्यानंतर मग सगळं मी ओके करून दाखवतो तुम्हाला, त्याचं ओके काय रिटायरमेंट पण होत नाही. आणि कारण काय तर प्रत्येक ठिकाणी त्याला असं दोष दुःखच दिसत राहतं. त्यांचं म्हणणं असं आहे की हे बदलल्यानं काही होणार नाहीये बाहेरचं, ते वाटेत आहे. वाटेत जे सगळं पसरलेलं आहे फक्त सृष्टी आहे पण दृष्टीने आपल्याला सृष्टी आहेच पण त्याच्यात पाहायची जी दृष्टी आहे ती नाहीये, ती मी तुम्हाला या अध्यायात दिली असं त्यांचं म्हणणं. म्हणजे आता अगदी विनोबांच्या भाषेत सांगायचं ती सोप्याकडून अवघडाकडे असा माणसाचा शिक्षणाचा प्रवास होतो. सोप्याकडून अवघडाकडे. दोन आपण हे ठेवतो खडे, एकाच्या शेजारी दुसरा खडा ठेवतो, त्याला म्हणतो आता किती झाले मोज, 1 आणि 1 2, मग तो 2 2 चालतो. माझे 4 ठेवतो, 5 ठेवतो, 10 ठेवतो आणि मग त्याला तोंडी सांगतो आता 5 अधिक 5 किती 10. असं आहे ते. कसं आपण सोप्याकडून अवघडाकडे जातो तसं परमेश्वर अत्यंत सोप्या ह्या साध्या सृष्टीमध्ये सुद्धा आहे आणि तो अवघडातही तिकडे आहे. फक्त आता आपल्या दृष्टीने की सज्जनातला परमेश्वर पाहायला सोपा पडतो ना म्हणून सज्जनाकडे जा पहिल्यांदा, तिथे परमेश्वर असतो. रामातला परमेश्वर सोपा आहे, रावणातला परमेश्वर अवघड आहे. विनोबांची भाषा वापरायची तर अशी आहे. रामातला परमेश्वर सोपा आहे कारण तो न्यायी आहे, तो सगळ्यांशी बरोबर वागतोय, सगळे हे करतोय, सत्यप्रिय आमकाय तमकाय कर्तव्याला चुकत नाही, हे नाही ते नाही. तिथला देव लगेच लक्षात येतो, परमेश्वर लक्षात येतो, तिथला आनंद लगेच कळेल माणसाला. पण रावणात तो आहे कारण सृष्टीचा तो पण भाग आहे, त्याच्यातही तो आहे. आता त्याच्यात काय आणखीन परमेश्वराशिवाय आहे एवढं शिकून घेतलं म्हणजे संपलं. परमेश्वर तर आहेच आहे, रावणात काय नाही आहे का तो? नाही तर कशाला रामाची त्याची गाठ पडली असते, कशाला त्याला सृष्टीमध्ये स्थान मिळालं असतं असं नाही का काही. आता इतके प्राणी आहे आपण लगेच गाढव म्हटलं की लगेच आपल्या मनात अगदी काय त्याचा उल्लेख नको असं वाटतं, पण त्यात का तो नाहीये. ओके आपल्याला नसेल पण आपल्याला उपमा द्यायला लोक आपले काय त्याचा वापर करतातच ना कुठेतरी देतात. म्हणजे याचा अर्थ त्याला पण काहीतरी व्हॅल्यू आहेच या जगामध्ये, होय की नाही. हा आता आपण समजतो त्याला काय व्हॅल्यू नाही, आता याला काय म्हणायचं ते आता आपण जगाला काही व्हॅल्यू नाही असं म्हणणं म्हणजे तेच प्राण्याचा वापर करणं. लोक तसंच म्हणतात. मग हे जे आहे हे सगळं आपल्याला समजून घेता येत नाही असं त्यांचं म्हणणं. मूळ अध्यायाची सुरुवात तिथं की हा अध्याय समजून घेण्याचा आहे. परमेश्वर कसा सगळीकडे आहे किंवा खरं ज्ञान काय आहे त्याचा अर्थ तोच. ते समजून घेण्यासाठी आपण जर जरा लक्ष दिलं
तर ह्या सगळ्या ठिकाणचा सृष्टीतला पण कळेल आणि या सृष्टीच्या पलीकडे जो आहे तो पण कळेल. फक्त सृष्टीतला कळून घ्यायला विज्ञान उपलब्ध आहेत, त्या साह्याने त्यांचा तुमचा व्यवहार एक आहे, एकच वस्तू आहे. हे मी याला माईक म्हटलं तर तुम्ही याला काय झाड म्हणत नाही, हे कॉमन आहे म्हणून हे शक्य आहे. इथे काही बारी भाषा आहे, दोन गोष्टीच्या भाषा आहेत ना, तसं विज्ञानाची भाषा आहे. तर त्यामुळे ते इथे जे जसं आहे तसंच ते तुम्हाला तसंच दिसतं म्हणून हे शक्य आहे. म्हणून ह्याच्यात खूप सार्वजनिकता आहे. त्या बघा तुम्ही अमेरिकेत संशोधन झालं तरी सुद्धा इथे ते तितकंच केव्हाही टेस्ट होऊ शकतं, केव्हाही खरं ठरू शकतं, हे आहे. पण भारतातला साक्षात्कार अमेरिकेतल्या माणसाला पटेल असं नाही, कारण तो त्याचं व्यक्तिगत आहे. तिथे कदाचित त्याची मर्यादा येते. दोन गोष्टीमध्ये फरक आहे ज्ञानामध्ये. या ज्ञानाला कसं आहे, सर्व इंद्रिय गम्य आहे, त्यामुळे त्याच्यावर, कारण ते त्याच्या पलीकडे जातच नाही. इंद्रिय तर सगळीकडे सारखे, डोळे उघडले की जे दिसतं तेच मला इथे असंच माईक दिसतो, तुम्हाला तिथे तसंच माईक दिसतो. संपलं. याला आपण एक नाव ठेवून टाकलं, याला माईक म्हणलं माईक म्हणायचं. आज आपलं कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान घ्या तर त्याला काही फरक नाही पडत. इथे असलं ज्ञान तरी तेच, इथे असलं तरी तेच, कारण याची साधनं सारखी आहेत. इकडच्या साधनाच्या विचारातच आपण पडलेले नाही. असं समजा परमेश्वराला समजून घ्यायला मन आहे, तर त्याची जी घटना आहे ती तुमची माझी मूळ मनाची घटना सारखी असली, शक्ती म्हणून एकच असलं तरी किती मनात फरक आहे. समजा मनाची घटना प्रेम हीच आहे तर सगळीकडे प्रेमच भरून राहील, तसं नाही होत. ते त्याच्यात बरंच अजून काहीतरी असतं. मग ते हे आमचं मन त्यांचं मन असं काहीतरी होतं. मग त्याच्यात हा फरक आहे, त्या साधनामध्ये फरक आहे. म्हणून मग आपल्याला असं वाटतं की किती छान हे जग आहे, असं एखाद्याला वाटतं. दुसरा म्हणतो किती वाईट जग आहे. आता त्याची दृष्टी आहे तशी, ती कुठे आहे, तिथे फरक आहे. म्हणून ते फरक दूर केले की आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जात आहे. फक्त सध्या आपल्याला हा समजून घेणं भाग आहे मधला, कारण या मधल्या भागामध्ये सगळं विज्ञानामध्ये हे सगळं पसरलेलं आहे. आपण त्याच्यात वावरतो, आज जगामध्ये आपण वावरतो, ह्या सुद्धा त्याचाच एक भाग आहे. देह ज्या सहाय्याने आपण जे वावरतो तो सुद्धा त्या विज्ञानाचाच एक भाग आहे. त्याला दृश्य स्वरूप आहे, त्याचे काही नियम आहेत, त्याचं सगळं आहे त्याप्रमाणे चाललंय. ते कॉमन आहेत सगळीकडे, सार्वकालिक आहे. तसे जे होत आहे सगळं ते त्याच्या पलीकडे सार्वकालिक आहे. फक्त बघायची दृष्टी किंवा ती सूक्ष्मता नसल्यामुळे ते लक्षात येण्यासाठी मी हे सगळं सांगतो मधलं, आणि मग हे होईल. आता प्रश्न आपला आनंदाचा, त्या सृष्टीमध्ये तो आनंद नाही आहे का, ती भगवंताचीच आहे. महाराज म्हणायचे ना की प्रपंच काय चोराने निर्माण केला का. जर भगवंताने सगळं निर्माण केलं तर प्रपंच सुद्धा भगवंतानेच निर्माण केलेला आहे. आमच्या प्रपंचात सुख मिळत नाही ही गोष्ट आमचा अनुभव आहे, पण मुळात तो प्रपंच हा काही तो त्याचाच आहे. हा काही कोणी वेगळी एजन्सी नाही की जी हे निर्माण करते. पण ते निर्माण करणारी वेगळी एजन्सी झाली तर मग भगवंताच्या पलीकडचं काम झालं त्यांचं, तसं होणारच नाही. काय जी असेल सत्ता तिच्या खालीच हे सगळं आहे ना. मग आपला प्रपंच काय म्हणा, आपल्या वाट्याला आलेलं काय भाऊ म्हणा, काय बाजार म्हणा, तो म्हणा, सगळं त्या मूळ सत्तेच्या खाली नाही का ते. मग तो हा काही चोराचा नाही आहे, तरी तो आपल्याला दुःख देतो. म्हणजे काय याचा अर्थ, म्हणजे याचा अर्थ एवढाच की मला तो समजून नाही घेत आहे. प्रश्न समजून घेण्याचा 7व्या अध्यायाचा, तो समजून घेतला म्हणजे हे सगळं होईल. आणि यासाठी त्यांनी समजून घेण्याचे 3 प्रकार केले. आता ते दुःखाचा आणि तो आनंदाचा प्रश्न आहे ना, तो पण ह्याच्यात येऊन जाईल. आता कसं आहे, समजून घेण्याचे आपले मार्ग आहेत. आपण आता समजून घेणार म्हणजे आपले हे आता डोळ्याने आपण हे सुद्धा वाचलं, ग्रंथ वाचला, आई का मग तो अनंतू, आपल्याला वाचलं कळ. हे ऐकल्यानंतर मग तो अनंताने काय म्हटलं, पार्था ते असे म्हणतो, इतकं सोपं आपल्याला हे डोळ्याने कळतं. हे आपले ज्ञानाचं साधन आहे. तसं भगवंताच्या ज्ञानाला गेलात तर म्हणले अडचण. लौकिक ज्ञानाला तुम्ही डोळे उघडले आणि ही ओवी वाचली तर हीच वाचली जाईल, ती तितकी सोपी आहे. पण मग हे जे सगळं भगवंताचं स्वरूप आहे ते का दिसत नाही, तर आनंदाची ओवी वाचायला वेगळी दृष्टी लागते. सृष्टीतली आनंदाची ओवी ती सगळीकडे पसरलेली, म्हणून तर त्याला सगळीकडे ब्रह्मरूप हा संसार. मग अशी आपण हा भंग तेवढ्यासाठीच म्हटला की ब्रह्मरूप हा संसार. आम्हाला संसार ताप दे घेऊन बसलेला जरा, आणि ते म्हणतात ब्रह्मरूप. हे काय ब्रह्मरूप आहे काय, हे सगळी माणसं सगळी करायचं आपल्याला त्रास देतात, तर कसलं काय संसार नाही का. आपण मग घेसून त्रास देते, सासू सासरी त्रास दिला, आमच्या घरात संसार सारखी कटकट आहे, सगळं त्रास आहे, असं सगळं आपलं आहे. आणि नाच म्हणतात हे ब्रह्मरूप हा संसार. ब्रह्म म्हणजे आनंदाचा दुसरा शब्द आहे, तर ते आनंदरूप सगळा संसार आहे म्हणतात. मग यात फरक काय आहे, तर ती ओवी वाचायला लागणारी दृष्टी. मग ती का तशी नाही आहे, तर त्याचं कारण जे आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की एक नदी आहे, आपण या ऐल तीराला उभे आहोत, नदी वाटेत आहे आणि पैल तीरे आपण जाणार, तर तिथे गेल्यानंतर दुसरा भाग सुरू होणार नदीच्या पलीकडचा. तर आपण इथून सुरुवात करतो, नावेच्या साह्याने आपण तिथपर्यंत जातो. मग नावेच्या साह्याने संबंध वाटेतल्या त्या नदीचं ज्ञान आपल्याला होतं की या नदीत मासे आहेत, या नदीत काय घाण आहे, या नदीत स्वच्छ आहे, दगड आहेत खाली, काय तुम्हाला शाळा दिसली, काय दिसलं वाटे, सगळं ज्ञान त्या नावेच्या साह्याने चालू आहे. फक्त नाव जर त्या किनाऱ्याला जाऊन टेकली पलीकडच्या की मग नावेच्या साह्याने पलीकडचं काही दिसत नाही, पलीकडे उतरून चालावं लागतं.
ती तीराला एकदा नाव लागली की तिचं समजून घेण्याचं साहित्याचं त्या इंद्रियाचं काम संपलं. पंचेंद्रियांची अवस्था तशी, म्हणून ती नदीतून पैल तीरापर्यंत जायला उपयोगी पडते. आता आपल्या नदीमध्ये आपल्याला प्रपंच पार लावायचा आहे, प्रपंच पार करायचा आहे आपल्याला. हा सगळा आपापल्या परीनं ज्याच्या त्याच्या वाट्याला जो तो आलेला आहे तो जसा कसा असेल तसा. आपण 70ला असलं तरी प्रपंच पारच करायचं आणि 7 वर्षाचे असलं तरी प्रपंच पारच करायचं आहे. मग शिक्षण आहेत, हे आहेत, वाटेतले उद्योगधंदे सगळं करून, तो नोकऱ्या करून, हे करून, मुलं बाळांचं सगळं करून, मार्गी लावून त्याच्या पद्धतीनं, तर हे सगळं करून तो जाणार तिथे. तर हे जे काय मार्गी लावायचं आहे त्याच्यासाठी आपल्या दृष्टीने साधन कोणतं वाटतं आपल्याला? सर्वसाधारण सगळ्या साधनांचं सार तर पैसा आहे साधन. ज्ञान, शिक्षण आपलं साधन, आपली साधन आहे ती. तर अशा साधनाने आपल्याला हे सगळं मिळवता येतं वाटेल. त्यातून कळतं सगळं. माणसाच्या हातात पैसा आहे तर चांगलं शिक्षण घेईल, माणसाच्या हातात पैसा आहे तर एखादी गोष्ट उभी करेल, घर उभं करेल, असं आपल्याला वाटतं. ही सगळी साधनं वाटेतली जी आहेत ती, म्हणजे जशी आपल्याकडे हे समजून गेला डोळे, कान, नाक वगैरे ती सगळी सामग्री आहे, तशी ही सगळी प्रपंचाची सामग्री आहे. तर त्यांनी एखाद्या माणसाकडे हा पैसा आहे समजा, तर ते त्या साह्याने जे जे म्हणून शक्य आहे, म्हणजे त्या तीराला जायचं काम ते सगळं करत. पण इथे पोचला आणि आनंदाचा किंवा भगवंताचा किंवा समाधानाचा प्रांत सुरू झाला की ह्या पैशाचं काही चालत नाही सर. नावे पैशाच्या पुढे नाही जात आहे. ही जी सगळी साधनं ज्याने आपला प्रपंच सुखाचा केला असं आपल्याला वाटतं किंवा असतंही थोड्या प्रमाणात, ते सगळी तिथपर्यंत गेले की थांबतात. जेथ मग ज्ञानाची वेळे झाकटी जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाम न ढळे टेकली साठी. पुढे तिला नाही जाता येत, ती तिथं टेकून थांबते. तशी आमची जी प्रपंचाची एरवी सुखाची साधनं म्हणून जी आहेत ना, ती साधनं भगवंताच्या प्राप्तीच्या बाबतीत लटकी का पडतात आणि ते ज्ञान वेगळं का आहे असं सांगावं लागतं. तर याचं कारण की आम्ही नावेतनं पैल तीराला जाऊ इच्छितो आणि त्याच्याही पुढे त्याच नावेतनं आम्ही पैल तीराचे ते रस्ता पण, ते पलीकडचं गाव पण चालू इच्छितो. ते जमणार. इथपर्यंत जायला हे उपयोगी आहे, इथपर्यंत जायला पैसा उपयोगी आहे, इथपर्यंत जायला माझी शक्ती काय आहे ती शरीर उपयोगी आहे. पण तिथे शरीराची शक्ती लागत नाही, तुमचं उपयोगीच पडत नाही किंवा तुमचे पैसा उपयोगी पडत नाही. हे सगळं उपयोगी कारण की नाव त्याच्या पुढे चालत नाही. असं होतं. जैसी जाणीव जेथ न रिघे, जाणीव पुढे जाऊ शकत नाही. विचार मागोता पाऊली निघे, तर्कू आयणी निघे अंगिलेच्या. आता ज्ञानातले फरक आहे 3. तर त्यातले आपले 2च पाहिलेत आपण, विज्ञान आणि ज्ञान ह्यातले पाहिले. तर ते विज्ञानाची जी दृष्टी आहे, विज्ञानामध्ये जी साधनं आहेत आपली, आता विज्ञानाची साधनं आपण म्हणतो तू ठीक आहे असं आहे ना म्हणतो, देवाचं नाही का म्हणतो आपण, ठीक आहे तुला दिसलं ना मला दाखव. आपलं काय आर्ग्युमेंट असतं असं, ठीक आहे तुला पुस्तक पाहिलंस ना मला पण दाखव. आपण पुस्तक ठेवतो समोर, हे पुस्तक बघ, बघितलं मिळालं दिसलं हे पुस्तक आहे, मला मान्य आहे तुला मान्य आहे, आता हा देव बघ असं दाखवतो. ते नावेतलं काम आहे, ते तिथं टेकलं की थांबतं. तिथून पुढे दाखवतं नाही, तिथून पायाने चालावं लागतं. तिथे हे तर्क उपयोगी पडत नाही. तिथे दृष्टी ही साधी जी ज्याला आपण डोळ्याची दृष्टी म्हणतो ती उपयोगी पडत नाही. तुमची ज्ञानेंद्रिय सगळी जी ज्याला आपण म्हणतोय सगळं हे स्पर्शाने समजून घेणं, आणखीन समजून घेणं, आणखीन काय उपयोगी पडत नाही. विचार मागोता पाऊली निघे, विचार मागे सरते. म्हणून त्या सगळ्या वर्णन करणाऱ्यांना नीती म्हणावा. हे नव्हे ते नवे नाही नव्हे एवढं सांगतो. काय आहे ते सांगता येत आणि सांगता येत नाहीच माणसाला. तुम्ही बघा माणसाच्या साध्या जीवनामध्ये एखादा समजा खूप प्रेमळ माणसं किंवा एखाद्याबद्दल आपल्याला अगदी खूप आपुलकी आहे, तर किती सांगाल शब्दाने मला. त्याच्या पुढे आपण म्हणतो आता तुम्ही काय ते समजून घ्या. ते कुठून येणार आता काय ते समजून घ्या. आहे ते प्रेम आहे ठीक आहे, हो प्रेमाला मनुष्य काय करेल जास्तीत जास्त, काय प्रेमाच्या 2 कृती केल्या त्यांनी समजा, काय वस्तू दिली काहीतरी आणिकच केलं. माणसाला वाटत की असं आदर आहे समजा एखाद्याबद्दल. आता एक गुरुबद्दल आपल्याला अत्यंतिक आदर आहे, आपण काय करणार आदराची कृती म्हणून काहीतरी करू. ते त्या नावेतलंच आहे सगळं. त्याच्या पलीकडे काय आता ते मग आपण डोकं बसतो. आता काय त्याचे समजून घेतील, समजून घेतील म्हणजे आता काय होईल ते नाव थांबले. आता तिथून पुढचं काय सांगता येत नाही, कारण तिथून पुढं हा जाणून घेण्याची आपली भाषा संपते, शब्द संपतात, सांगता येत नाही असं होतं. असं काहीतरी होतं. जाणीव जेथ न निघे, विचार मागता पाऊली निघे, तर्कडू आयणी निघे अंगिलेच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हणा की जे या मार्गाने मिळते. म्हणून एक समाधान आहे समजा. तर समाधानाची वाटचाल आहे, पैशाची खूप वाटचाल आहे पण समाधानाची वाटचाल नाही, कारण ती ह्यात मोडत नाही. ते नाव ओलवण्यातलं काम, ते तिथे संपलं की संपलं त्याचं काम.
असं कितीतरी शक्तिमान मनुष्य आहे, बुद्धिमान मनुष्य आहे, अमका आहे तमका आहे, पण ह्यातलं काही नसलेली माणसं भगवंताचा आनंदाचा पर्यंत आनंदाने चाललेले असतात. आपण अनेक वारीत बघतो त्या माणसाने कुठला ग्रंथ वाचला नाही, काय केलं नाही, पण त्यांच्याजवळ जो आनंद आहे, समजा एक निष्ठा आहे, त्यांच्याजवळ अशी निष्ठा आहे की त्याला तोड नाही, की आम्ही कुठल्या तर्काने मिळवायची, ते आम्ही कुठल्या ज्ञानाने संपादन करायचे, काही यातलं चालत नाही आपलं सगळं, काय तो पैसा नाही, काय नाही उपयोग पडतो तो. तिथं त्याला ते कसं मिळालं, तो ते तीराच्या पलीकडची वाटचाल करतो, तो तिथं आहे, तिथं जाऊन तुम्हाला अनुभवानच ते समजून घ्यावं लागेल, तिथे अनुभवच प्रमाण असं सगळं आहे. तर तयानाव ज्ञान आता 3 भाग केले. एक भाग काय केला, तयानाव ज्ञान, या एक ओळीमध्ये सगळं होऊन जातं. येर प्रपंच हे विज्ञान, अर्जुना तयानाव ज्ञान. आता तयानाव ज्ञान म्हणजे काय आहे काय नाही हे सांगता येईल, काय आहे ते आता आपण समजून घ्या. आता मला पण तसंच म्हटलं बागायला, आता इथून पुढे काय म्हणायचं समजून घ्या. आता भगवंत कसा आहे तुम्ही समजून घ्या, आनंद कसा आहे समजून घ्या, शाश्वत. अहो ते ह्याने उदाहरण फार तुकोबांचं किंवा यांचं देतात, मुक्याने खादला गुळ आपल्याकडे नाही का, वारकरीपासून चांगलं माहिती आहे समजा. तर एखाद्या माणसाचं समजा मुका मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही गुळ खायला दिला आणि त्याला विचारलं की कसा आहे, तर तो काय सांगू शकेल. तसं त्या ज्ञानाची अवस्था आहे, तसं समाधानाची अवस्था आहे, तशी आनंदाची अवस्था आहे. म्हणजे ते सांगता येत नाही ना. आता ह्याला जसं मी तर्काचं पर्यंत मर्यादेतलं उदाहरण म्हणून मी आपल्याला आठवलं सांगतो. रमणांच्याकडे एक ग्रस्त, त्यांनी फार अगदी चांगले विद्वान होते, शोधून घेणारे होते, निष्ठा होती, सगळं होतं, त्यांच्याविषयी आदरभाव होता, गुरुच रमण म्हणजे असं. पण रमणानं ते काय म्हणाले की माणसाचा तुम्हाला कोणी शिष्य नाही ना पाहिजे, तर म्हणले नाही. रमणाचं आहे माझं कोणी शिष्य नाही. आपण गणारे बाबांच्याकडे वाचतो की माझे कोणी शिष्य नाही, तर मी कोणाचा करू नये, ते सांगून ठेवत तसं मी कोणाचा करू नये. म्हणले जी माणसं उद्धार आहे माणसाचं, तर त्याला गुरुची गरज आहे ना. तर म्हणले हो. तुमचं कोणी शिष्य नाही ना, तुम्ही कोणाचे गुरु नाही. काय वाटतं ना. तर म्हणले मग आम्ही उद्धार कसा करून घ्यायचा आमचा, तुम्ही तर कोणाला शिष्य करून घ्या. आम्ही इथे येऊन बसलोय, अनेक वर्ष आम्ही इथे येऊन बसलोय, तुम्ही तर म्हणता की बाबा हे तर काही मी कोणाचा गुरु होणार नाही, माझा कोणी शिष्य नाही, आणि तुम्ही म्हणता की हे केल्याशिवाय गुरुशिवाय माणसाचा उद्धार होणार. मग आता हे कसं करायचं म्हणजे, बरोबर आहे ना. तसा विचार केला तर हे सांगता येत नाही की हे माझे शिष्य. ते म्हणले तुम्ही माझा शिष्य असं का म्हणत नाही, आम्ही तर तुमचे शिष्य आहोत, अमका आहोत तमका आहोत, तुम्ही तर म्हणायला तयार नाही, मी कोणाचं करू नाही, तेच आहे ते. तर आता म्हणले तर ते गप्प राहिले, याच्यावर काय सांगता येत नाही. आता तिथून पुढे सांगता येत नसतं, खरं सांगितलं तिथून पुढे सांगता येत नाही. पण काय सांगता येतं ते सांगतो. आता त्याच्या पुढे काय सांगता येतं, तर त्यांनी 2-3 स्पष्टीकरण वापर. ते म्हणले एकच सांगता येतं की जो खरा गुरु आहे ना त्याच्या दृष्टीने शिष्य तोच असतो ना. शिष्य कोणाला म्हणायचं, त्यांनी कसं सांगायचं की हा शिष्य म्हणून, तो वेगळा असेल तर सांगेल ना. आता समजा आपल्याच खिशातली वस्तू या खिशात या खिशात ठेवली तर चोरी झाली म्हणायची. तर आपल्याच खिशातली वस्तू पॅन्टच्या ऊस काढून शर्टाच्या खिशात ठेवली तर तिला काही चोरी नाही म्हणत, ती कशी चोरी झाली. पण समजा माझ्या खिशातली काढून त्यांच्या खिशात गेली तर मात्र मग आपल्याला शंका आहे ही चोरी. 2 आहेत ना तिथे, म्हणून ते शक्य आहे ही भाषा. पण इथे 2 नाहीत ना, म्हणून ते म्हणतात मी कोणाचं गुरु नाही. बरोबरच आहे. आता म्हणले स्पष्टीकरण एवढंच करता येईल, याच्यापेक्षा काय मला सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, त्याच्या पुढचं तुम्ही समजून घ्या सगळं. आता काय समजूनच घेण्याचा प्रयत्न सुरू झाला, तिथून पुढे काही सांगता येत नाही. हे त्याचं उत्तर म्हणून सांगावं लागतं. एवढं काय येर प्रपंच हे विज्ञान. आता त्या पलीकडे असलेलं की जे प्रत्यक्ष अनुभवायचं असतं ते सगळं ज्ञान. त्याचा गुणधर्म काय, तर परिवर्तन. त्या ज्ञानाचा एकच गुणधर्म सांगता येईल की माणसात परिवर्तन आहे. म्हणून आपण उलटं थोडंसं आपली भाषा तर्काचीच परत, त्यामुळे आपण तेवढ्यातच समजून घेणार. ते खरं तर्काचं काम नाहीये, पण असं म्हणता येईल की आनंदाचं ते जर परिवर्तन त्या माणसाच्या ठिकाणी दिसलं तर तो त्या ज्ञानामध्ये आहे असं आपण आपल्या मांडून बघायचं सगळे गणित, यापेक्षा काय नाही, समजून घ्यावं म्हणून. तर परिवर्तन ही त्याचं आहे, म्हणून ते यांच्या ठिकाणी हे परिवर्तन आहे. त्या रमणांच्या चरित्रामध्येच आहे बघा की ते परदेशातल्या बाई होत्या आणि त्या लोकांना मोठा हा प्रॉब्लेम असतो. वास्तविक रमणानं स्वतःला नंतरच्या काळामध्ये संधिवात होता, आपल्याला माहिती असेल संधिवात होता, आणि ते आपण फोटोही पाहिला असेल त्या याच्यावर, ते रेलून बसले त्या कोचावर टेकून बसलेले आहे, पाय काही जवळ घेता येत नाही अशी त्यांची अवस्था होती. तर ह्या परदेशी बाई ज्या आल्या होत्या त्या पाय सोडून बसल्या होत्या फक्त. तर त्यांना कोणीतरी सुचवलं की इट इज ट्रीटेड एज डिसरिस्पेक्टफुल. हे आमच्याकडे असे पाय सोडून हॉलमध्ये बसणं ही गोष्ट आमच्याकडे उपमर्द समजला जातो, त्या माणसाचा अनादर समजला जातो. रमण बसले होता तर तुम्ही समजा जर त्यांच्यासमोर पाय सोडून बसला तर तो त्यांचा उपमर्द समजला जातो किंवा अनादर समजला जातो. हे त्यांनी त्यांना सांगितलेलं होतं. ते म्हणजे जर असं असेल तर मी प्रत्येकाचा उपमर्द करतो,
तसं त्यांना म्हणू नका. त्यांना ते शक्य नाही आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की परदेशातल्या लोकांना मांडी घालून बसणं वगैरे ह्या गोष्टी त्यांना सरावायच्या नाहीत कधी. त्यांनी कधी केलेलं नाही म्हणून त्याला ते जमत नव्हतं. शारीरिक अडचण आहे, माणसाला ते जमत नाही. मग त्यांचं ताब्यात नाही त्याच्याशी. त्यांना त्यांची अडचण सांगायची गरज नाही. लक्षातच येते की अरे याला आणि याला वेगळं समजायचं काय कारण नाही. तसं असेल तर ते आत आले हॉलमध्ये तर माणसं उठून उभी राहिली. त्यातच आहे माणसं उठून उभे राहिली. ते म्हणले असं तुम्ही उठून उभं राहायचं काही कारण नाही, कोणी वेगळं आहे समजले. आणि जर तुम्हाला दुसऱ्या जीवाबद्दल आदरच व्यक्त करायचा असेल तर यू हॅव टू गेट अप ईच अँड एव्हरी टस. कोणीही आत आल्यावर तुम्ही उठून जर उभे राहणार असाल तर माझ्याबद्दल उभं राहायला हरकत. कुणी आत आला तर जर तुम्ही उठून उभे राहणार असाल तर हरकत नाही की माझ्यासाठी उभे राहा. नसेल तर माझ्यासाठी उभं राहायचं काही कारण नाही. ही परिवर्तन आपल्याला तो उलट उठून नाही उभं राहायला म्हणजे राहिली. ज्ञानात काय फरक आहे ते लगेच लक्षात येतं. परिवर्तन म्हणजे काय. इकडे विद्वान माणूस आहे एखादा तर त्याला काय वाटेल की मला आदर द्यावा. त्याला वाटतेच तो विद्वान आहे ना, तो ज्ञानी नव्हे, तो विद्वान आहे. त्यामुळे त्याला ते आदर द्यावासा वाटेल. वेगळेपणा माणसाला तर किती वेगळेपणा पाहिजे असतो त्याला की वेगळे त्यांना काहीतरी ट्रीटमेंट मिळाली की माणसाला पुन्हा जावंसं वाटतं. ठिकाणी मला जावंसं वाटतं का तर त्याने आम्हाला आदराने वागवलं, त्याने आम्हाला अमुक दिलं, त्यांना तमुक दिलं. सगळ्यांना चहा होता पण आम्हाला कॉफी होती, त्यांना कॉफी होती पण आम्हाला चहा होती. काय जे असेल ते असं जरा काहीतरी वेगळेपणाची माणसाला जर समजा काही वागणूक मिळाली तर त्याला किती सुखावतं बघा. म्हणजे संत कुठे असतात, ज्ञानी कुठे असतात आणि आपण कुठे असतो. आणि म्हणून आपल्याला का समाधान असतं, दुःख का असतं याची कारण आहे ती. म्हणजे त्या ज्ञानाचं लक्षण काय तर परिवर्तन, त्या ज्ञानाचं लक्षण समाधान, असं तिकडचं लक्षण आहे. त्याच्या मागचं इकडचं येर प्रपंचू हे विज्ञान, ज्याला आपण प्रपंच म्हणजे आपल्या भाषेत जो प्रपंच आहे तो पण आणि सगळ्या जगाचा चाललाय तो पण. तो जो काही चाललेला आहे आजूबाजूला परत झाडं उगवून येतात, काही प्रपंच नाही आहे का तो प्रपंचच चालू आहे तिथे. की वारा सुटला, हे उठून गेली, इकडची तिकडे गोष्टी गेल्या, निघून झालं, पूर आले, पाणी आलं, नदी कोरडी पडली, हा सृष्टीचा प्रपंच आहे. आपल्याकडे नाही का नद्या कोरड्या पडत, आपल्या घरामध्ये सुद्धा असं होतं, माणसं कोरडी पडतात, काही त्यांना नसतं. किती कोरडेपणाने माणसं एकमेकांच्या घरामध्ये प्रपंचामध्ये तिथे तोच प्रपंच होतो. नदी कोरडी पडते तिथे माणसाला अश्रू नाही येते एकमेकांच्या बद्दल काही, म्हणजे ते कोरडेपणाचं किती आहे. हे छोटा प्रपंच आहे, मोठा प्रपंच आहे सृष्टीचा. त्याच्याविषयीचं जे ज्ञान आपल्याला काय तो चालवण्याच्यासाठी जे असेल ते सगळं येर प्रपंच ज्ञान. आणि हे सगळं म्हणजे हा जो ज्याला आपण म्हटले प्रपंच हे विज्ञान, ते खरं आहे असं वाटणं म्हणजे अज्ञान. हेच खरं आहे असं वाटणं म्हणजे अज्ञान. हे खरं नाही असं नाही, हे खरंच आहे. आता हे खरं नाही का, समजा आता तुम्ही जर पाणी घोटभर आणून दिलं तर तहान भागेल, माणसाला बरं वाटेल. म्हणजे खरेपणा नाही आहे का त्याला, आहे. पण समजा 2 तास गेले तर त्या पाण्याचा खरेपणा कुठे गेला, पुन्हा पाणी प्यावंसं. म्हणजे त्याला खरेपणा आहे पण मर्यादित आहे. तेव्हा खरेपणा नाही असं नाही. स्वप्नातल्या सृष्टीला काही कमी महत्व असतं. घाम फुटतो माणसाला स्वप्नामध्ये, हो की नाही. आपल्याला ते काहीतरी असं स्वप्न पडतं विचित्र, असं वाटतं की बसते अंगावर आली गाडी वगैरे, असं काहीतरी होतं ते एकदम. म्हैसीचं अंगावर येते, आपण त्या कड्यावरनं एकदम बुडी टाकतो, पळत सुटतो, पुढं काहीच नसतं, घाटात एकदम गाडीचे ब्रेक फेल होतात. ते काहीतरी स्वप्न पडतं माणसाला, असंच जास्त पडतं. कुठं बुवा संतांच्या दर्शनाला गेलो, आपण आनंदामध्ये आहोत, घरातली सगळे आनंदामध्ये सगळे एकमेकांशी सौजन्य सत्ता असल्यासारखे वागतायत. काय कोणाच माणसं स्वभाव कोण असं नाही स्वप्न पडत नाही. ते असं किंवा सगळं आनंदी आनंद वगैरे सांगितलं असं असलं काहीतरी स्वप्न पडतं. गाडीतली गाठणं वळवता ती गाडीचे ब्रेक फेल झाले आणि आता काय होणार म्हणून आपण मग महाराज वगैरे आपण त्याच्या पुढे जास्तीत जास्त ओरडतो महाराज म्हणून आणि एकदम बघतो वाटत 3 वाजले. त्याच्यापेक्षा काय असायचं आपलं. आता मला सांगा, त्या क्षणी जे तोंडात ना हाक आली, त्या क्षणी जे भय वाटलं, त्या क्षणी काय आता होणार असं जे वाटलं त्या क्षणी ते खोटं होतं का. तर आपण महाराज म्हणलो असतो. कुठेतरी आलीच ना हाक, कुठल्या पातळीवर आली मला माहित नाही, पण आली ना हाक त्यावेळेला. तिची महाराज म्हणून जे एकदम ओरडलो, काय स्वामी म्हणून ओरडलो, काय असेल ते असेल, पण त्या क्षणी अगदी काही ओरडतो, आई बरोबर म्हणून ओरडायचं, काय त्याचा धक्का लागला, ठेच लागली काही, ते जे काय ओरडला ते त्या बाकीच्या सगळ्याला खरेपण असल्याशिवाय कसं ओरडतो. त्याला खरेपण आहेच, फक्त ते अशी जाग देण्यापुरतच आहे, काही नाही. माणसाला जाग देण्यापुरतं खरेपण आहे. म्हणून दुःखाचे प्रसंग आले की जाग येण्याचा प्रसंग आला असं साध्या भाषेमध्ये असं समजू आपण की असा दुःखाचा प्रसंग आला की जाग येण्याचा प्रसंग आहे असं. कारण जाग आली की लक्षात येतात
काय लक्षात येतं आपल्या लक्षात काय येतं माहिती का की आता काय महाराजांना हात मारायची गरज नाही, ब्रेक फेल वगैरे स्वप्नात होते. वास्तविक त्याला त्यांची आठवण आपल्याला कायम ठेवायला पाहिजे हे खरं कळायला पाहिजे. पण ते नाही कळत माणसाला. जागा झाला की म्हणतो आता काय महाराजांची गरज नाही, कारण ते गाडी फेल झाली ती स्वप्नात झाली. काय समजा बुडाला होतो कुठेतरी पाण्यात एकदम गटांगळा खात होतो, ते स्वप्नात खात होतो. मग आता ठीक आहे, आता महाराज नसले तरी चालतील हे आपलं काय होणार ज्ञानाला. इतपत आपल्या ज्ञानाची अवस्था. खरं सांगायला पाहिजे तर असं व्हायला पाहिजे की तो फाशी का फंदा त्या ह्याच्यात नाही का आपल्या कथेमध्ये त्या बोधकथा असतात त्याच्यामध्ये आहे की तो साधू त्या ह्याच्यावर जहाजाच्या ह्याच्यावरती बुडायला लागले आणि ते वारा सुटला आपल्या ह्याच्यात आहे ती गोष्टीमध्ये कुठेतरी. तर ते त्याची खालवर झाली घालमेल सगळ्या जगाची नाताही पुढते कोणत्या क्षणी. तर हे जे जसं आहे त्यावेळेला तो साधू आपला कडेला डेकवर बसून शांतपणे सगळ्यांची धावपळ बघतोय. यांची ती लाईफ जॅकेट काढा, ती एक्सरसाइज करा, आता कोणत्या क्षणी बुडणार, आपली आपली व्यवस्था बघा, सामान काय ते ठेवा मागे पुढे, काय कुठे लागेल का, कडेला किनाऱ्याला कुठे किनारा आहे, कोणी माहिती आहे, सगळं सुख धावपळ जीवाची उलग्या शांतपणे बघतोय. अरे बाबा तुम्हाला काही नाही का वाटत आता आपण मरायची वेळ आली आहे, कोणत्या क्षणी बुडेल. म्हणलं अशी परिस्थिती इथं का असते, अशी परिस्थिती रोजच असते. हे साधूचं जे आकलन आहे की नाही ते असायला पाहिजे. ही परिस्थिती अशा आल्यावरच काय ती तुम्हाला असं वाटतं की हे पाण्यात आहे ना आपण हालतोय ना आता हे कोणत्या क्षणी बुडणार, वारं सुटलं नाही आता जातात पाणी शिरायला म्हणून आपण मरणार, असं काय. असंच आपण ते ज्या वेळेला बिछाण्यावर कुठे ते ऑफिसमध्ये, कुठे ते अगदी आरामात, कुठे ते आनंदात, कुठे ते अगदी काय कॉर्नर हॉटेलमध्ये कुठे जिथे बसलेले असतो त्या क्षणी सुद्धा ते असंच असतं. हे माझं आकलन कायमच असतं. त्यामुळे मी ज्याच्या स्मरणाने या सगळ्यावर उतारा असतो त्याच्या स्मरणाने स्थिर राहता येतं, त्याच्या स्मरणामध्ये मी बसलोय, बाकी ते काय व्हायचं ते होईल. हा जहाज आहे म्हणून तसं वाटतं उद्या गावात असल्यावर आपल्या दिंडीमध्ये व्हायचं. असं मागे एकदा दिंडीमध्ये पण होते की आपल्याला तिथे गेल्यावर आपल्याला सारखं रस्त्यावर गेलो म्हणजे काय महाराज आपल्याला सांभाळतात. आमची चर्चा चालली होती आपली की रस्त्यावर गेल्यावर काय महाराज खरंच सांभाळतात, त्यात काय प्रश्न नाही. कोणाला काटा मोडत नाही, कोणाला काय होत नाही, त्रास होत नाही, माणसं त्यांच्या मर्यादेच्या पलीकडे कष्ट पडतात, जेवण खाण्याचं हे होतं, सगळं होतं, तरी सुद्धा महाराज आपल्याला सांभाळतात. तरी सुद्धा महाराज आपल्याला घरात काय आपल्याला सांभाळत नाही, पण घरात असल्यावर किती सुरक्षित वाटतं. स्वप्नातलं आहे ते सुरक्षित वाटतं इथे आणि असं वाटतं की बस आपणच आपल्याला सांभाळतोय. तिथे आपल्याला महाराज सांभाळतात. ते जे महाराज आपल्याला रस्त्यावर सांभाळतात तेच महाराज आपल्याला घरात सांभाळत नसतात का. पण त्याचं भान काय येतं तर ते तिथे त्या अंगावर आलेली गाडी वगैरे तसं. इथं समजा आपलं काय झालं तर कोण विचारणार आपल्याला. जंगलामध्ये नाही का म्हणजे एकटा येतात असला रात्रीचा प्रवास कोणी गाडीत नाही आणि ते जंगलातून गाडी जायला लागली सगळं ते अंधार वगैरे बघितला आणि कुठल्या तरी एखाद्या निर्जन ठिकाणी त्या गाड्या थांबतात की अलीकडे ते आपण समजा दोन माणसं गाडीत असलो आणि एखाद्या ठिकाणी ते चहा प्यायला त्या गाडीच्यावर थांबून बाहेर उतरून ते वातावरण बघितलं कसल्या याच्यात प्रवास करतोय आपण. कोण आपल्याला या क्षणी जर काय झालं यांनी तिला आपल्या ढकलून गेले गाडी घेऊन तो काय करणार असं वाटतं. हे जितकं असुरक्षित आहे किंवा त्या ठिकाणी जो सुरक्षितपणा देतो तोच तितकंच हे असुरक्षित आहे आणि त्या ठिकाणी तोच सुरक्षितपणा देतो. एवढी जाणी झाली तर मनुष्य ते ज्ञानाची कल्पनाच आली त्याला. म्हणजे हे जे म्हटलं ना ते सत्यबुद्धी हे ज्ञान. तर ही सत्यबुद्धी ह्या सगळ्याबद्दल आपल्याला आहे हो की असले पैशाचं कसं असतं माणसाचं 4 पैसे खिशात आहे म्हणजे माणसाला काळजी करायचं काय कारण. काय माणसाला त्याचं हे वाटतं ऊब वाटते कोणाचं म्हणतात म्हणून त्याबद्दल कुठल्याही शेकोटीपेक्षा पैशाची शेकोटीची ऊब माणसाला सगळ्यात मोठी असते असं कुठेतरी म्हटले. पण ते आहे खरं आहे की किती ऊब वाटते माणसाला. गाठीशी 4 पैसे 2 माणसं नसली तरी ती माणसं जो पैसे नवी करता येतात ना इतकं आता अलीकडे गेलं पुढे म्हटल्यानंतर कसंही होईल कोणी करेल काय होईल असं वाटतं माणसाला. म्हणून त्याचा एवढा सुरक्षितपणा वाटतो. साईबाबा तर म्हणायचे अरे दादा लागून काय खापर्ड्यानं सांगितलं होतं बघा त्याच्यात आहे गोष्टीमध्ये की म्हणले उलट ते अतिरेक करतात ते गोळा करण्याचा आणि ते अनेक माणसांचे शिव्याशाप घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या कुठेतरी हिरावून घेतल्याशिवाय माणसाजवळ ज्यादा संपत्ती येणारच नाही त्याचं चिंतन. आणि म्हणले क्षुद्र माणसांचं आणि क्षुद्र घटनांचं चिंतन करावं लागतं त्याच्याशिवाय पैसा गोळा होतो. आणि जो पुन्हा माणसाला समाधान देत नाही तर इतकं त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं. पण त्याची ऊब माणसाला वाटते इतकं की बस. आणि मग ज्या वेळेला असं डॉक्टर सांगतात त्याच्यावर काही इलाज नाहीये मग मात्र महाराज मग तेच आधी आहेत नंतर नाही आधीच आहेत ते. खरं म्हणजे काय जे मी करणार तिथं ते आहेतच. ते असं झाल्यावर आहेत असं नाही. महाराजांना जे सत्य पण माझ्या स्वप्नामध्ये संकट आल्यावर आहे तेच माझ्या जीवनाच्या आनंदामध्ये सुद्धा आहे. जागा असताना सुद्धा आहे. ही जाग येणं म्हणजे त्या ज्ञानाची पहाट. आज आपली फक्त प्रपंचाच्या विज्ञानाची आपल्याला थोडीफार
कोणी ज्ञानी असतील तर क्षमा करा, पण ती आपल्याला थोडीफार कल्पना आहे ती प्रपंचाच्या कशी आहे की ती माणसाला जर समजा एखादा साठीचा मनुष्य आहे त्याला जर तुम्हाला प्रपंचातलं काय कळतंय का म्हणून आधी कोणी विचारणार नाही, पण समजा धाडस केलं एखाद्याने तर काय चेहरा त्याचा होईल आणि काय प्रतिक्रिया होईल माणसं, तुम्हाला काय प्रपंचातलं वगैरे कळते का, त्याला तर प्रपंचातलं सगळं कळलेलं असतं असं त्याला वाटतं, काय करावं होय की नाही, असं कोणालाही वाटतं आपापल्या विषयात असंच वाटतं तुम्हाला सगळं कळलेलं. म्हणजे ते जे ज्ञान कळलेलं त्याची खात्री किती आहे माणसाला, आणि ते आहे कशाचं, यात कुठं काय भगवंताचं वगैरे त्याला काय कळलेलं नाही, ते पलीकडचं ज्ञान ते ओलांडायचं आणि ते नदी तिथे काय चालत नाही याचं वगैरे हे सगळं बाजूलाच राहिले हे सगळं, आणि जे काय चाललेलं आहे ना ते त्याला सगळं परत खरं वाटतंय सगळं. ते खोटं ठरतं आपल्या जीवनामध्ये, खोटं ठरतं आपल्याकडे. मनुष्य एखाद्या आपण फार भरोशाने जातो आणि तो मनुष्य फसवतो नंतर व्यवहारामध्ये आपल्याला, मग आपल्याला वाटलं अहो त्याच्यावर असं करतील असं वाटलं नव्हतं असं आपण म्हणतो नाही, मग ते खोटं ठरतं ना. अशी किती ज्ञान आपल्यातली खोटी ठरतात. संशोधनाने एवढे शोध लावतो आपण, पण आता तेच वेगळी भूमिका करते. बिग बँग नाही म्हणे, आता काहीतरी वेगळं आहे म्हणे, चला बरं वेगळं आहे ते वेगळं आहे, ती थिअरी नाही म्हणे आता असं की ते असा स्फोट झाला वगैरे काय नाही, दुसरंच काहीतरी झालं, बरं दुसरं काहीतरी झालं. आपल्याला काय ते एवढ्या मोठ्या थिअरी 10 वर्ष शोधून 25 वर्ष शोधून काढलेले सुद्धा ते असत्य ठरतात अजूनपर्यंत. पण त्या ज्या गोष्टीबद्दल ते जे सांगतायत पुणे उपनिषदकार कधी 10,000 20,000 वर्षापूर्वी आपल्याला त्याचा ट्रेस सुद्धा माहित नाही, तिथं जे सत्य आहे तेच आज सत्य आहे. शाश्वत समाधानाच्या व्याख्येत फरक पडलेला नाही, अकारण आनंदाची ती भाषा बदललेली नाही, काही बदललेलं नाही, ते तसंच तसं. आणि हे मात्र आपल्याला जे सारखं बदलते ते खरं आहे असं वाटतं. तेच सत्यबुद्धी हे अज्ञान. म्हणजे आता अज्ञान कशाला म्हणायचं, हे अज्ञान मध्ये आहे ते प्रपंच ज्ञान आणि पलीकडे अशी सगळी 3 प्रकारचे आपल्याला आटोक्यातल्या ह्या गोष्टी खरं 3 प्रकारच्या आहेत. अर्जुना तया ज्ञान. आता तया ना म्हणलं याला काहीतरी उपाय सांगा, तो म्हणला ठीक आहे उद्यापासून स्वप्न बंद होईल. नाही तसं नको, तसं नको, ते वारं थांबवा. काय सत्यबुद्धी स्वप्नातल्या त्या पैशाला एवढं खरेपण असेल तर मला प्रत्यक्षातल्या पैशाला काय खरेपण असेल. तेच सत्यबुद्धी हे अज्ञान. ते खरंच आहे की नाही असं कोण म्हणतं 500 रुपयाच्या नोटेला काय 500 रुपयापेक्षा कमी व्हॅल्यू आहे का जास्त व्हॅल्यू आहे का, संतांच्याकडे गेल्यानंतर त्याचे काय 1000 रुपये होतात, काही होत नाही. तिथेही तेवढीच व्हॅल्यू असते, तेवढीच वस्तू मिळते, सगळंच काय. फक्त ते जसं स्वप्नातले ते ब्रेकफास्ट झाल्यावर ते जे काय होतं ना तसं तेवढं महत्व आहे, त्याला एवढं ते ओळखतात की तितपत सत्यत्व त्याला आहे. जागा धरतो याला काही सत्यत्व एवढं त्यांना कळतं की वेळ आली तर हे उपयोगी पडेलच अशी कुठली खात्री आपण कुठलं सांगाल. विचार करून बघितलं माणूस उपयोगी पडेल खात्री आपण देऊ शकू. अत्य जवळचा माणूस आहे आपल्या, अगदी घरातलं जवळचं रोजचं करणारं सगळं माणूस आहे. आणि आपण तिकडे गेलो कुठेतरी दिल्लीमध्ये काही कामानिमित्त एकटे जातात माणसं, होतं तसं. परवा इथे नाही गेलं नाही, त्यावेळेला कोण आलं रेल्वेत, त्यांना आता एवढं व्हायला लागलं तर ते एवढे मोठे थोर व्यक्ती आहे. आणि तिथं आता त्या क्षणी कोण होतं, त्या क्षणी कोण आलं, त्या क्षणी रेल्वेतले पोलीस आहे आणि त्यांनी सगळं मदत केली. आता आयुष्यातली आपली नेहमीची माणसं ती माणसं कुठे आहे, म्हणजे यातलं काय मला नक्की खरं ठरेल प्रसंगाला, माणूस काय ठरेल, याचा करा ठरेल, सत्ता करी ठरेल, काय सांगता येईल यातलं काय खरं ठरेल. म्हणजे ते सत्यबुद्धी ठेवली. हे चुकीचे आहेत असं नाही, ते सगळे खरे आहेत, ते पण खरे आहेत, ते माणसं पण खरी, ते पैसा पण खरं, सगळं खरं, पण त्याच्याबद्दल सत्यबुद्धी ठेवली. कारण ते कधी पण खोटं ठरू शकतं. काय कधीही खोटं ठरत नाही ते खरं, जे कधी कधी खोटं ठरतं ते खरं नाही. ते खरं असेल पण थोडा वेळ खरं आहे, जवळ आहे तोपर्यंत खरं आहे, आपल्या हातचं असेल तर खरं आहे, ऐकलं तर बरं आहे, उद्यापासून ऐकत नाही झाले की संपलं खरे. पण इतकं सरळ आहे ते, आपल्या अनुभवात येतच की प्रपंचामध्ये तसली स्वरूप आहे. मग आता आपण त्याचं सत्यबुद्धी ठेवली असेल तर ते आपल्याला अज्ञानी वर्गात ढकलतात, ते ढकलतात. आपलं माझं काय म्हणणं त्याचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही या प्रपंच खरा आहे असं मानून चाललेले असाल, आपण तर आहोतच, पण समजा चाललेले असाल तर हे अज्ञान आहे हे जाण, ही अज्ञानाची व्याख्या. तेच सत्यबुद्धी हे अज्ञान हे जाण. आता अज्ञानावघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. असं कसं होता येईल ते मी सांगतो. म्हणजे ह्या ज्ञानाची भूमिका काय ती आपल्या लक्षात आली, आपली वेळ होत आली आहे, पण ज्ञानाची भूमिका काय ही लक्षात आली, ते कसं जावं हे तरी सांगितलं. आणि आपल्याकडे जी बुद्धिमत्ता, आपल्याकडे आता हे सगळं समजून घ्यायला एखादा म्हणाले खूप कठीण आहे का, कठीण नाही. आपल्याकडे खूप बुद्धिमत्ता, ही बुद्धिमत्तेची या बाबतीत कोणाला कमी आहे असं काही वाटत नाही.
प्रपंचातले किती कामामध्ये किती मनुष्य विचार करून बुद्धिमत्ता वापरून सगळं काम करतो. आपल्याकडे बुद्धिमत्तेचे म्हणजे ते वकिलाचं आहेच की कसं आहे, त्यांनी क्षमा करा त्यांच्याबद्दल नाही आहे, ते ह्याच्याबद्दल आहे. ते म्हणजे काय कायदेशीर वागण्याचा कायदेशीर मार्ग काढणं म्हणजे वकिली नाही का, कायदेशीरपणे जाण्याचा कायदेशीर मार्ग काढायचा कसा असं नाही, म्हणजे त्यांना ते उद्देश नाही, हे बुद्धिमत्तेला उद्देश नाही. तर तसं आहे हे सगळं, त्याचा कायदेशीर मार्ग ते काढतात. म्हणून ते सांगतात ना, आशिम त्याच्याकडे गेला त्यांनी ती बाजू सांगितली वगैरे, गोष्टी सांगतात कसं ती बाजू सांगितली सगळी आणि हे असं आहे तसं आहे ते ऐकून घेतलं आणि नेहमीप्रमाणे आता क्षमा करा पण नेहमीप्रमाणे त्यांनी ते ऐकून घेतलं आणि खूप चिंतेत पडली. वकील नॉर्मली काही सांगितलं त्यांनी ते चिंतेत पडतात, आपल्याला अनुभव आहे की ते खूप चिंताग्रस्त होतात. आणि मग चिंताग्रस्त झाले की बुद्धिमत्तेचं आहे म्हणून सांगतोय त्या पुढल्या पेशावरच नाही, पण ते खूप चिंतेत पडले नेहमीप्रमाणे. त्यांनी त्याला सांगितलं की बुवा हे काय सगळं तू म्हणतोय जरा अवघड आहे, सर्वसाधारणपणे असंच प्रत्येक क्षेत्रात असणार त्याचं काही जरा अवघड आहे पण आपण करू, काळजी करू. नॉर्मली असंच सांगतात नाही सगळीकडे, ते डॉक्टरांच्याकडे बोलतात ते काय वेगळं सांगते, जरा अवघड आहे पण आपण करू. आता त्याला जर आल्याला सांगितलं हे सोपं आहे चुटकी सरशी वाढण्यासारखं तर तो म्हणेल मग बहुतो फी जास्त नाही. समजा आपण त्याला सांगितलं की हे खूपच कठीण काम आहे, होण्यासारखं नाही पण प्रयत्न करू. म्हणून त्याला विचारलं असं सांगितलं की बाबा पण नक्की होईल का? हो नक्की होईल, त्याची गॅरंटी देतो. कठीण आहे, वेळ लागेल, आता पुढे काय ते आलंच खर्च येईल आणि कठीण आहे पण ते होऊ शकेल, आपण त्याचा प्रयत्न करू. नक्की होईल का? नक्की होईल. मग म्हणलं निघाला तो उठून. अरे बाबा हे काय प्रकार आहे, तू लगेच कसं काय निघाल, मी तर तुला आता सांगितलं सगळं. हां ते म्हणलं मला ते लक्षात नक्की होणार ना, तुम्ही परत विचारतो नक्की होईल नाही बाजू आपली बरोबर खरी ठरेल ना? हो ठरणार काय मी नक्की प्रयत्न करेन, सगळे मार्ग काढेन, तुमची बाजू विजयी होणार आणि तुम्ही काही काळजी करू नका. मग जातो. अरे जातोच काय मग खटल्याचं बोल काय ते पुढे हे पण पक्षाकार करायला नको होतं. तर म्हणलं त्याची काय गरज आहे, कारण मी सगळी बाजू सांगितली ती माझ्या विरुद्ध पार्टीची होती. त्या माणसं सगळं बुद्धिमत्ता आहे, त्याला ज्ञान विज्ञान काढणार नाही. काय वाटलं त्यांना एवढं सांगणारे लोक भेटत असतील काय गोष्टी काय एवढं नाही करा वाटत. एवढी बुद्धिमत्ता माणसाकडे काय मार्ग काढतो भविष्यात प्रपंचात. नाही 4 ठिकाणी भाजी मिळाली 5व्या ठिकाणी ह्या मंडळीत नाही मिळाली त्या मंडळीत, पण अनिल म्हणजे अनिल, हे जर अनिल तर भगवंत सुद्धा अनिल म्हणजे अनिलच असायला पाहिजे नाही का. तो म्हणलं अरे बाबा म्हणजे ते पुढं थोडं राहिलं त्यातलं, तर म्हणलं अरे मग म्हणजे उलटच झालं प्रकरण, म्हणजे माझ्यापेक्षा पुढचं असेल कसला म्हणायचं. तो म्हणलं नाही आता मी असं ठरवलंय जर ते नक्कीच जिंकणार आहे तर त्याच्याशीच बोलणं करतो, थोडक्यात पडेल पार्टीत तडतडीच मिळवतो असलं प्रकरण आहे सगळा. मग इतकं जर आपल्याकडे समजा बुद्धिमत्तेचं माणसाकडे सामान्य माणसाकडे आहे, हे तर ते फार मोठे हे कोणी काय पालिका गेले सामान्य आशीलन सामान्य आहे. मग हे जर आहे तर मला सांगा हा अज्ञान ते प्रपंच विज्ञान आणि मग ज्ञान हे समजून घेणं आणि सत्यबुद्धी म्हणजे काय आणि कशात सत्यबुद्धी ठेवावी कशात ठेवू नये आणि सत्यबुद्धी ठेवली तर आपण आणि समजले जातो ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये, हे कळणं माणसाला अवघड असेल का? मला वाटतं का अवघड. हां आता ठीक आहे त्याला हे नवीन असेल कारण की त्याने विचार केला नसेल, तसा अनुभव त्यांनी प्रत्यक्षात प्रपंचात पाहिला नसेल की यातलं किती खरं ठरतं किती ठरत नाही आणि खरं काय असेल याची त्याला कल्पना नसेल. त्याने पूर्वी केलं नाही, समोर तरी अभ्यासक्रमात काय अभ्यासक्रमात असतं पण ती काय बोलतच असतं. म्हणजे ज्ञानेश्वरी कसं उतारा वगैरे देतात काहीतरी आपलं काय बाबा ते पुलंचं आहे ते तसलं असतं ते सगळं. म्हणजे काय रंजले गांजले, रंजले म्हणजे काय गांजले, गांजले म्हणजे काय रंजले शब्दार्थ काय दिलेले असतात फार विनोदी कामाचे सगळं. तर ते ज्ञानेश्वरी वगैरे लावतात पण असलं काय लावत नाही की बाबा हे सगळं तू प्रपंच शिकतो त्याची व्हॅल्यू एवढी आहे तो तुला शेवटपर्यंत नेणार नाही, त्याचं योग्य काय आहे ते तू कर आणि मग पुढचं काय आहे ते बघायला लाग. त्याच्या पलीकडे अजून काहीतरी सत्य म्हणून असतं की जे कधीही खरं ठरतं कधीही खोटं ठरत नाही. हे असलं खऱ्या खोट्याचं त्यात काही नसतं. अशा तऱ्हेचं कुठं काय त्यात ज्ञानेश्वरीची कॉमेंट्री वगैरे म्हणजे अजून तर आपला संबंध कमी आहे पण बहुतेक अभ्यासक्रमात यातलं काय नसतं. त्यामुळे ते कदाचित त्याला आलेलं नसतं, हे पटू शकतं पण त्याला समजून घ्यायला अवघड असेल असं काही वाटत नाही. आता याच्या पुढे त्यांचं म्हणणं की हा ज्ञान आणि हा मूळ मुद्दा कुठे आहे की माणसाचा म्हणजे आपण शेवटी आपल्यावर घ्या. मी शेवटी एक विचार करेन, आपण अंबुराव महाराज होते ना ते म्हणायचे की पोथी सांगताना ते नेहमी स्वतःवर घेऊन सांगायचे किंवा आपल्या परिस्थितीवर घेऊन सांगायचे. आपण आता इथे हे सगळं वाचलं त्याच्याबद्दल ब्रह्ममाया वगैरे अशा स्वरूपात बोलणं सुद्धा आणि बोलतात पण आपल्या शेवटी मला असं वाटतं की आपला प्रपंच आहे. समजा आपल्या काय मुलं बाळ आमचं सगळं घरातली मोठी माणसं लहान मुलाचं आपले नातेवाईक आपले आजूबाजूचं जग काय नोकरीचं धंद्याचं नातेवाईकांचं सगळ्यांचं मोठ्यांचं आजूबाजूचं समाजाचं इथे मला आनंद पाहिजे असं मला वाटतं की इथे आनंद असायला पाहिजे, तो मला दिसायला पाहिजे.
त्यासाठी लागणारी दृष्टी मला मिळवायची. त्यांचं म्हणणं ही सगळीकडे आहे. ती मला आनंद काय झाले, आनंद आहेत माझ्याकडे, पण खूप कृत्रिम झालेला. ज्या वेळेला आपल्याला त्या झाडातला आनंद कळतो, ज्या वेळेला आपल्याला झुळझुळणाऱ्या पाण्यातला आनंद कळतो, त्या निलिकठी मनुष्य आनंदाने नुसता बसला तरी त्याला त्या परमात्म्याचं भान येतं, असं सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला या कृत्रिम आनंदाची गरज आहे. कारण तो अत्यंत तात्कालिक आणि अत्यंत वरवरचा मनुष्याची जे आनंदाची पद्धत आहे आत्ताची, याच्यामध्ये नैसर्गिक किंवा अशा सखोल किंवा असं म्हणू आपण की शुद्ध किंवा खऱ्या अकृत्रिम अशा आनंदाची कल्पना येत नाही. म्हणूनच मनुष्य केवळ तो कोण थोर आपले लेखक आहेत, आपण मला एकदा मागे वाक्य सांगितलं होतं की कर्मणूक हे कशाचं लक्षण आहे, ते मतिमंद होण्याचं लक्षण. फारच वाईट वाक्य आहे त्यांचं, पण आता काय ऐकून घेतलं पाहिजे, सगळं सत्य आहे त्याच्यामध्ये. तर कर्मणूक हे मतिमंदपणाचं लक्षण आहे. तसं झालंय ते आत्ताच्या सगळ्या आनंदाचं स्वरूप हे अशा स्वरूपाच्या आनंदाचं झालंय. म्हणून फार मोठा दंगा, फार मोठं काहीतरी केल्याशिवाय, पेटल्याशिवाय, डोल पेटल्याशिवाय आनंद होत नाही. असं पटपटीत स्वरूप त्याला आलंय, असं कृत्रिम स्वरूप त्याला आलंय. हे तर भुकेलेल्या पोटी आनंदाची भाषा करतात, हे आहात तिथे आनंदाची भाषा करतात. ती भाषा मला कळावी म्हणून हे करायचं. हे आपल्यावर घेऊन आपण आपले अनुभव ताडून पाहावे, आपण करावे. हे का करतो? अंबराव महाराजांचा विषय निघाला होता. अंबराव महाराज काय म्हणायचे की पोथीवर मी माझ्यावर घेऊन का सांगतो किंवा आपल्यावर घेऊन का सांगतो, पोथीचा अर्थ हा पोथीच्या पद्धतीने सांगता येईलच. म्हणजे विनोबा म्हणायचे तसं, अश्व म्हणजे घोडा, आणि घोडाचं बघायला गेलं तर तिथे पुढे डिक्शनरीत नसतं, जरंजली म्हणजे गांधीले, तसं असतं ते. तर तिथे अश्व म्हणजे काय, तर घोडा. मग घोडा म्हणजे काही नाही कळलं तर मग घोडा या शब्दातून तिथे लिहितो अश्व. कोशात नसतं का लिहिलं. तर या सगळ्याचा खरा अर्थ कुठे असतो? अश्व म्हणजे घोडा हा काही ते खरा अर्थ नाही. खरा अर्थ म्हणजे तबेल्यात असतो, तिथे तर जाऊन बघा. तसं आहे. ह्या सगळ्या ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कुठे आहे, तर तो आपल्या घरामध्ये आहे. खरा अर्थ जैन प्रपंच हे विज्ञान म्हणजे काय, सत्यबुद्धी म्हणजे काय, आपण कोणाला किती काय हे ठेवावं, त्याच्यासाठी काय आपण आपली भूमिका ठेवावी जगताना, आपल्या माणसांसाठी काय ठेवावी, सृष्टीकडे कसं बघावं, त्या पलीकडच्या भगवंताकडे कसं बघावं, हे सगळं जे आहे खरा करता कसा ओळखावा, होय की नाही. खरं काहीतरी असतं. आता थोडंसं 1-5 मिनिटं लागलाच, पण एक असा विचार करू, दुसरा एखादं नाटक आहे समजा, एखाद्याचं रडणाऱ्याचं भूमिका, रडण्याची भूमिका, त्याला ते 3 तास रडतच राहावं लागतं. आपल्या त्या रामायणात नाही का स्थितीची अवस्था झाली नाही का, असं वाटायचं काही वेळेला की अरे काही दुसऱ्या आयुष्यात काम दिसत नाही, बरं जाऊ. तर ते तसं होतं. तसं एखाद्या वेळेला होतं, एखाद्या सिरियलमध्ये असं असतं पात्र वगैरे. तर तसं काहीतरी होतं. तर त्या नाटकामध्ये एखाद्याला रडण्याची भूमिका आहे, दुसरा एखादा असतो तो हसत, विनोदी नट असतात त्याच्यामध्ये, त्याचे एक रोल असतो, तो करतो, स्वतः हसतो, सगळ्यांना हसून जातो, सगळं असं चालू असतं. एखादा तो कोणतरी शूरवीर काहीतरी करत असतो, तो तलवारी घेऊन वगैरे वगैरे, आजच्या भाषेमध्ये काय असेल ते शौर्य कर्म करत असतो. तर अशा तऱ्हेची त्याच्या भूमिका आहेत त्याच्या चालू. पण ह्या समजा सगळ्या ह्या लोकांच्या मागे समजा एक साधा विचार केला, त्याला विचाराने काय जेवायला खायला घातलं नाही 2-3 दिवस, तर रडणारा रडू शकत नाही, शौर्य तो जो कोणी आहे त्याच्यातला विनोदी आहे, तो विनोद करू शकत नाही. म्हणजे त्याचं मूळ त्याच्या त्या अन्नामध्ये नाही का. साधं तो जेवलाय खाल्लाय काय ते, आता ते कमी जेवतात ते का, ते चांगलं रडता यावं, चांगलं हसता यावं, आपण नाही का चांगलं गाता यावं, जेवत नाही आधी. कार्यक्रम झाल्यानंतर मग जेवण होतं, ते काय तसंच ती येऊ नये म्हणजे केवळ. पण त्याला जर उपाशी ठेवला तर नाही होऊ शकणार. तो कुठेतरी त्याची आवाज म्हणजे त्याच्या सगळ्याच्या मागे पुन्हा ह्या हसण्या रडण्याच्या मागे तिथे त्याचं तो जिवंतपणे त्यांनाच्या रूपाने आपण समजून घेतोय, ते जिवंतपणे असं त्याच्या मागे. मग जे बाजूला सगळं हसणं रडणं आहे ते त्याच्या मागच्या त्या जिवंतपणा कुठे आहे. मनुष्य जिवंत आहे म्हणून रडतोय, मनुष्य जिवंत आहे म्हणून हसतोय असं वाटलं तर लक्ष त्या हसण्याने रडण्यापेक्षा त्याच्या जिवंतपणाकडे जाईल, आणि त्याला जो कोणी ठेवतो जिवंत त्याच्याकडेच येईल. असं म्हणजे आनंद इथंच आहे. मग कुठे डोंगरावर जायची काय गरज नाही. मग तो आपल्या घरामध्ये पण आहे. हा ठीक आहे, आज जरा रुसले, पण ते जिवंत आहेत ना, असं काय करतात, ते आहेत म्हणून रुसत आहेत, नसते तर काय रुसतील मला सांगा. त्याचं दुःख केवढं आहे, त्याच्यापेक्षा हा आनंद केवढा आहे. ठीक आहे, रुसू त्याला बरे नंतर म्हणतात, मग नंतर सकाळी नाही काय मूड गेलं असं संध्याकाळी येतात सगळे बरोबर, संध्याकाळी मूड सकाळी येतात बरोबर, गप्पा इकडे तिकडे असं होतं ना सगळं. मग हे सगळं होण्यामध्ये आपलं जर त्याच्या मागच्या भगवंताकडे जिथून हालचाल होतीये तिथं जर लक्ष गेलं समजा त्याच्यातल्या, तर मग याचं महत्व कमी होईल. म्हणजे आपला आनंद आपल्याला इथेच सापडेल, हे ह्या ज्ञानाच्या रूपाने समजून घ्यायचं. ते अंबराव महाराज पोथी ते काय म्हणायचे की ते काय पांडवांनी लढाई केली आणि ते कौरवांचं राज्य जिंकलं. ते म्हणजे ते पांडवांनी लढाई केली आणि कौरवांचा ते पराभव केला आणि त्यांनी राज्य जिंकलं, हे कळून मला काय फायदा होणार आहे असं म्हणायचं अंबराव महाराज. पोथी असायची ना, तर पोथीमध्ये कथा येणार, मग कथेत ते समजा पांडव विजय झाले, हे नाही म्हणायचे. आपल्या ठिकाणी आपल्याला हे 5 इंद्रियांचं सैन्य दिलेलं आहे,
ते घेऊन ते कौ म्हणजे आपल्याला माहिती आहे कावळे ओरडायचे, तर ते कौ बरोबर तो आवाज ते असा अर्थ सांगायचे त्याचा. तर ते कौ म्हणजे हे असे कावकाव करणारे हे ज्या वासना आहे त्यांचा ह्या सैन्याच्या सहाय्याने पराभव करून कृष्णाच्या मदतीने परमात्मा गाठणे ही माणसाची पोची झाली. अर्थ जे वाक्य मग असा अर्थ माझ्यावर घेतला तर माझ्याजवळ जे काय आज शरीराचं सैन्य दिलेलं आहे पंचमहाभूतांचं त्यांच्या सहाय्याने या सगळ्यांच्यावर विजय मिळतो. हे ज्याला कळलं त्याला ते पांडुरंग करून पोथी कळली. आणि यात माणसाने त्याच्या बरोबरीनं आपल्या पांडवांचा विजय काय आहे, विजय ते सैन्याचे वाटपण त्यांचं झालं म्हणून नाही, कृष्ण बरोबर आहे म्हणून विजय. असं आपल्याजवळ आपले गुरु किंवा आपल्याजवळ आपलं परमात्मा, तर त्याच्या सहाय्याने आत्मसत्ता मिळवायचे. आत्मानंद माणसाला विजय ते राज्यात नाही त्याचं खरं, तर ते त्याला मिळवायचंय असं त्याने मिळवावं असा अर्थ सांगत तर ते बरोबर. तसं आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीचं, कारण शेवटी मला त्याचा उपयोग कळला की अरे माझ्याकडे एवढं सगळं सामर्थ्याचं 5 इंद्रियांचं दिलेलं आहे, त्या सहाय्याने मी हे सगळं सुटकीसरशी हे तुम्ही कौरवांचं सगळं सैन्य ठीक आहे, आज नाही जमलं, उद्या जमेल, 4 वर्षांत जमेल, 10 वर्षांत जमेल, पण ह्याचा पराभव मी करेन आणि स्वानंदाचं राज्य भोगेनच, स्वानंदाचं राज्य मिळवेनच. तू परिमतीबंद पाहायची ना, आहे की ना आपल्या स्वामींच्या अभंगामध्ये, तसं हे सगळं आहे. अशी दृष्टिकोन यावा म्हणून पोथी आपल्यावर घेऊन ज्ञानेश्वरी आपल्यावर घेऊन सांगतो. ते आपल्याकडे नाही येते, ते मूळ मनुष्य स्वभावाकडे यावं आणि मनुष्य स्वभावाचं तिथे काय मिळवायचं हे कळलं की माणसाला आनंदाची विजय काय. मग त्याला ती विजय इथे पण आहे, जिथे ठेवील तिथे मनुष्य ठेवील तिथे माणूस आहे, मनुष्य ठेवील तिथे सृष्टी तरी आहे. काहीतरी एकांतात ठेवला तरी सुद्धा त्याला सृष्टी आहेच काहीतरी. दगडामातीच्या भिंतीत त्याला ठेवला, दगडमाती नाही का, माणूस नाही ठीक आहे पण दगडमाती आहे ना त्याच्यावर. दगडमाती म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे. दगड म्हणजे काय सामान्य. कृष्णमूर्ती म्हणाले मला दगडातली स्पंदन ऐकू येतं, अनाहत नाद दगडातला ऐकू येतो. इतकं जर भगवंताचं वास्तव्य त्या दगडामध्ये सुद्धा आहे तर आपल्याला त्या दगडामध्ये ठेवण्यावं एवढ्या उत्तम माणसांनी मग आपल्याला काय दुःखाचं कारण. हा आनंद भक्ता येणं म्हणजे सृष्टीचं ज्ञान येतं होणं, त्याची पार्श्वभूमी हे सगळे अध्याय सुरू आहे. म्हणून हे 3 भाग आपण पाहिले आणि हे आपल्या समोर असावे. अज्ञानी कशाला म्हटलंय, आपण कोणत्या वर्गामध्ये बसू आणि नसू तर त्या वर्गात कसे जाऊ पुढच्या, एवढं तरी आपल्याला जर लक्षात आलं तर अज्ञान म्हणजे काय, ज्ञानी ज्ञान कोणाला म्हणावं आणि ह्याच्यातले हे प्रपंच ज्ञान म्हणजे काय आहे आणि त्याच्यात आपल्याला सत्यज्ञान का सापडत नाही आणि इंद्रियांच्या सहाय्याने का ते समजून घेता येत नाही, तर ते नावेचं आपल्या लक्षात असावं. एवढा सगळा विषय झाला. आपली वेळ झाली, थांबतो. पुढच्या वेळेला आपण आता निवेदन आम्हा काय उचित ते पाहता नसुरेथ, जे मोहे चित्त व्याकुळ माझे, किर्यायुद्धैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीचा सदा नदिसे वस्तुजाल, देवा मत तैसे झाले, ते मने भ्रांती व्यासले, आता काय हिला पुले तेही नेणे, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधुर्विदा, तू आमची इष्ट देवता, तू तिसरा रक्षिता आपली आमुदे, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू, की सरिता ते साधू तेही केली, नादही अपत्या ते माये, सांडून घरी जाये, तरी ते कैसे निये ऐके कृष्णा, तैसा सर्वा प्रियमासी, देवा तुझे आसी, आणि बोलिले जरी नमानसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा, जे घडीचे ना धर्मा, हे जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता, कुंडली कमला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय वीर समर्थ. दोन निवेदन म्हणजे पुढच्या ज्ञानेश्वरीविषयी महाराजांच्या कृपेने आणि त्यांची जशी इच्छा असेल त्यानुसार, पण आपली इच्छा नामामध्ये, मौनामध्ये, आनंदामध्ये आणि त्या संप्रसंगामध्ये राहावं अशी आपली त्यांच्यासमोर इच्छा आपण व्यक्त करूया आणि शिबिराची आपल्या माहिती आपल्यासमोर ठेवली. मागे एकदा तारखांच्या विषयी सहज प्रस्तावना करून ठेवली होती. दरम्यानच्या काळामधल्या अडीअडचणी सर्व महाराजांनी निवारून टाकल्या आणि त्यामुळे त्याच तारखांना म्हणजे दिवाळीच्या वेळेला 23, 24, 25 या 3 दिवस ऑक्टोबरच्या या महिन्याच्या आता पुढच्या पाडव्याच्या दिवशी थोडक्यात दिवाळीच्या शिबिर आपलं 3 दिवसाचं हुकुमला गेल्या वर्षीप्रमाणे मठामध्ये प्रणदेवबाबांच्या आणि सीतामाईंच्या त्या वास्तव्याच्या आणि समाधीच्या जागेमध्ये व्हावं
अशा तऱ्हेची योजना आहे. त्याची सविस्तर माहिती इथं लावलेली आहे आणि आपल्याला त्यांना ह्या सत्संगाचा आणि आपल्या सत्संगाचा लोकांना लाभ देता येईल अशी ज्यांची इच्छा असेल कृपा करून त्याची नोंदणीची फक्त मी तारीख सांगतो. पुढच्या रविवारी आज 18 दिवसा 1 तारखेला 1 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत आपली नाव नोंदणीच्या शिबिराची आहे. तर त्यावेळेत आपण प्रत्यक्ष किंवा फोनवर नेहमीप्रमाणे कळवलं त्याचं आहे. 3 दिवस असावं अशी अपेक्षा आहे, कारण यावेळेचं हे निवासी शिबिर आहे. मधल्या शिबिराला मेच्या आपण थोडं हे ठेवतो, कारण मध्ये एक तर निवासी नसतं, व्यवस्थेचा मोठा प्रश्न नसतो आणि आपण गावातच आहोत इथे असं असतं. त्यामुळे आपलं की त्या दृष्टीनं आपण त्यावेळेला एखाद दुसरा दिवस असं सुद्धा होतं काही अडचणीमुळे. पण ह्या निवासी शिबिरामध्ये 3 दिवस आणि निवासी असल्यामुळे सगळी व्यवस्था त्यांना करायची असते आणि ती सुकर व्हावी या दृष्टीने अशी अपेक्षा आहे की 3 दिवस जे हजर होऊ शकतील आणि उपासनेमध्ये सहभागी होऊ शकतील त्यांनी करावं. त्यांचं आजच आमंत्रणाचं उत्तरसंमतीचं आलेलं आहे. त्यांनाही त्याचा आनंद होईल. नेहमीप्रमाणे त्यांनी दिलं आहे, गेल्या वर्षीप्रमाणे त्याच्याहीपेक्षा आम्हाला आनंद मिळेल आणि आपण तो आम्हाला द्यावा. त्यांनीच उलटी आपल्याला विनंती केलेली आहे की आपल्याला परवानगीची आवश्यकता नाही, कारण मठ हा आपला सर्वांचाच आहे. आपल्याच घरी आपण कार्यक्रम आखलेला आहे असं समजा आहे. तेवढं आपल्याला मला वाटते नातेवाईक सुद्धा आमंत्रण देणार. आपण आपल्याच घरी कार्यक्रम आखलेला आहे असं समजा. बाबांचे त्यांच्या कृपेने भव्य मंदिर झाले, त्याचा सदुपयोग होत आहे, याचा अतिशय आनंद वाटतो. अशी त्यांची या मठात नाम जप आणि साधना होणार यासारखी आनंदाची भाग्याची गोष्ट नाही असं त्यांचं पत्र आज आलेलं आहे. आपल्यासमोर ठेवलं आणि आपल्याला शक्य असेल त्यांनी या शिबिराला द्यावं. अजून तरी ही महाराजांची योजना चालू आहे आणि चालू ठेवणार ते असं दिसतं की काही उपासना आपल्याकडनं होती ती त्यांना आवडत असेल की त्याने अधिकाधिक करून घ्यावी अशी आपण त्यांच्या चरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करू. एक आणि ही ऑक्टोबरला शिबिर आल्यामुळे ज्ञानेश्वरी आता नोव्हेंबरमध्ये होईल, तिथे आपले बोर्ड आता प्रमाण केलेले आहेत सगळ्या ठिकाणी, तर ते आपल्या लक्षात येतीलच. आणि पदावलीचा भाग पुढचा आणि याचंही प्रकाशन झालेलं आहे आज, तर तेही समोर ठेवलेलंच आहे. आणि ज्ञानेश्वरी आता तारीख किती 26 शेवटचा रविवार आपला नेहमीप्रमाणे नोव्हेंबरचा. आता एकदम ज्ञानेश्वरी होते नोव्हेंबरच्या 26 तारखेला महिन्याच्या शेवटच्या रविवारी. ज्यांना मध्ये जे कुठे येता येणार नाही किंवा संपर्क नसेल तर त्यांच्यासाठी 26 तारखेला आपल्या नोव्हेंबरच्या पुढची ज्ञानेश्वरी होईल आणि ऑक्टोबरमध्ये शिबिरासाठी. आणि गेल्या वेळेप्रमाणेच आहे की 72 तास सगळे नामाचे आपल्या अखंड वेखरी जपाचे व्हावेत, कारण शेवटच्या दिवशी 11 वाजता संपवावं लागतं. म्हणून आपापल्या जागी निघाल्यापासून आपण वैखरी जपाचं जसं शक्य असेल तसं, जिथे वैखरी एकट्याला शक्य नसेल तिथं ते यानं करतील, मौनाने करतील, म्हणजे वाटेतल्यासाठी केवळ. आणि तो 11 वाजल्यापासून 22 तारखेला 11 वाजल्यापासून ते सुरू व्हावं याची अपेक्षा आणि आम्ही करतो त्याचं तसं. आणि आपणही तसं करावं. ते कोणी येणार आहेत त्यांनी पण हे आत्ताच इथे कल्पना देऊन ठेवलं. आणि 22ला संध्याकाळी 6 पूर्वी तिथे यावं अशी विनंती आहे. आता सर्वांना जवळजवळ सर्वांना त्या मठाची माहिती आहे. गेल्या वेळेला नावापासून सगळं नवीन होतं, अशी परिस्थिती 95% लोकांची होती. आता तर काही तशी परिस्थिती नाही, त्यामुळे आपल्या सगळं रूट आणि सगळं माहिती आहे. तर याचा लाभ आपल्याला घेता येईल, त्यांनी अवश्य घ्यावा अशी मी प्रार्थना करतो आपल्याकडे. आणि पद म्हणे आणि थांबतो. विश्वासाने आजवर हे सगळं आपण करतो आणि त्यांनी ते करून घेतलेलं आहे. शिबिर काय, ज्ञानेश्वरी काय, आपली पुनर्भेट काय आणि आपला सत्संग काय आणि साधना काय, त्यांच्या स्मरणामध्ये आणि त्या विश्वासाने आपण थांबतो. सर्व
भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांची अपारी माझा विश्वास संतांची अपारी माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांची अपारी माझा विश्वास संतांची अपारी